ग्रंथ विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 198 आणि 99ला थांबलो होतो बघा. नाथबाबा म्हणतात 350 वर्षानंतर सुद्धा म्हणतात मी तुमचा दास आहे. ज्ञानाचा दास. दास होणं सोपे नाही. ज्ञानाचा दास झाला तर तो इस्टेटीचा मालक होतो कोणताही मनुष्य. किती कनवळा उपलब्ध असणाऱ्या महात्म्याबद्दल वाटणं सोपं नाही, पण वाटलंच समजा. पण ते तर उपलब्ध नाहीत देहाने, तरी पण त्यांच्याविषयी भावना कसं काय एवढं निर्माण झाले असतं. ती एक अपार श्रद्धा अंतकरणात आतूनच असावी लागते. दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून सुद्धा होणार नाही. आता कैक लोक आहेत का ज्यांनी बाबा पाहिलेले नाही तरी त्यांच्या बाबांबद्दल तेवढ्याच श्रद्धा आहेत. जेवढ्या जे बाबांच्या सोबत राहिले तेवढ्याच श्रद्धा यांच्या पण आहेत. कशाबद्दल? ती त्यातलीच ती एक उर्मी असते, ती ज्ञानाला सामोरे जाणार. एवढे होऊन गेलेले तरी पण त्यांच्याबद्दल तेवढाच आदरभाव. त्यांचा कोणताही पॉईंट खुडून नाही काढायचा आणि त्यांच्याच पॉईंटच्या आधारे पुढं जायचे. इथं तर आता हा वक्ता असं म्हणून तो तसा वक्ता बोलू शकतो, हे आपल्याला नाही पटत. त्यांचं कोणतंच पटत नाही असं नाही. विठू माझा लेकुरवाळा म्हणजे सर्वांची एक मत आहे त्याच्याबद्दल. आणि दास झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट कळत नाही. पण दास म्हणजे रामागडी नाही, दास म्हणजे व्यावहारिक सेवा नाही. पण व्यावहारिक सेवा नाही असं सुद्धा नाही, कारण त्यावेळेला तो व्यवहार राहत नाही. त्यावेळेला तोही तुमचा परमार्थ असतो. आमचे पाहुणे आले, त्यांना म्हणतो तुम्ही काय? ते म्हणले तुम्ही असं समजताय का मी प्रपंचात आहे. मी प्रपंचात असले तरी माझा अंतकरण कुठे आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. आणि मधने बाबा पण तसं म्हणतात, कोणाबद्दल आपण काहीच टिप्पणी देऊ शकत नाही तसं, की अंतकरण वृत्ती काय असू शकते त्यांची, त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. अंतकरण आणि परमार्थ हा अंतकरण वृत्तीचा आहे, शरीराचा नव्हे. पण शरीरावर परिणाम 100% होतात. श्लोक क्रमांक 198-99 थांबलो होतो. अगदी तसेच अविद्या आणि तिचे कार्य यांना अनादी मानले जाते. यांनी पहिला श्लोक काय होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले, एकदा का भ्रांतीचा नाश झाला की तेथे साप असू शकत नाही. तसेच याबाबत आहे. मग भ्रांतीचा नाश होऊ शकतो का? माया ती तर अनादी आहे, मग तिचा नाश होऊ शकतो का? हो, अनादी असली तरी तिचा नाश होऊ शकतो. कारण ते सांगतात पूर्वमग्नतेतून मुक्त झालेले आणि पूर्ण अनुसंधानात ठेवलेले मन हेच अनंत तत्वाची चाहूल घेते. कोण चाहूल घेऊ शकतं अनंत तत्वाची? पूर्व मग्नतेतून मुक्त झालेले. मागचं आपल्या डोक्यात जे बी असल प्रापंचिक कोणतं पण काही गोष्टी असू द्या, त्याच्यातून मुक्त झालो पाहिजे आपण. अंतकरणातून आपले विषय सुटले पाहिजे, आपण याच्यात राहिलो पाहिजे, पण आपण अंतकरणातून सुटलो पाहिजे. आणि अनुसंधानावर ठेवलेले मन, सतत नाम साधनेवर राहणाऱ्या माणसाला तिथपर्यंत जाता येतं. नाही तर मग मध्ये धरसोड होईल. कारण ही प्रकृती आहे ना, ही हेलकावा खाते, पुन्हा मागे आणते पुढे नेते, मागे आणते पुढे नेते. पूर्ण अनुसंधानावर, नुसता अनुसंधानावर नाही, पूर्ण अनुसंधानावर ठेवलेले मन हेच अनंत तत्वाची चाहूल घेते, धरसोडवालं नाही. हे सबबच नाही सांगायची, मला टाईम नाही, माझं मन नाही लागत, माझी प्रकृती साथ नाही देत, मला मांडी घालून बसता नाहीत, मला वाचायला वेळ नाही. नका. डॉक्टरलाही सांगितलं जमल का? मर तिकडं म्हणेल जाऊन. आपण आपण करा सोडवण. हो, आपल्याला गोळ्या डॉक्टरनी सांगितल्यात, किती झटकन सांगतात. डॉक्टर लिहून देतो, बोलत नाही. खाली गेलो तो औषधवाला देतो औषध आणि एकदाच सांगतो, तरी घोटाळा होतो. इथं औषध घ्यायला चुकला, इथे हॉस्पिटलमध्ये एकदा औषध त्या मुलाच्या अंगाला काहीतरी खाज येत होती म्हणून त्याला दिलेलं आहे अंगाला लावायला, आणि त्या बाईनी नीट ऐकलं नाही, ती अख्खी बाटली त्याला पाजली आणि पोरगं सिरियस झालं. ते म्हणले काय केलं? म्हणले हे औषध दिलं होतं तुम्ही दिलेलं तेच औषध. ते म्हणले अंगाला लावायला दिलेलं होतं, प्यायला नव्हतं दिलेलं. अजून आपल्यातलंच एक उदाहरण आहे. हुशार पोरग, बारीक पोरग, एकदम चलचल निर्माण झालं, पण त्याला काहीतरी सर्दी का खोकला काहीतरी झाला. शेजारच्यानी सांगितलं कवळ्या काकड्याला कांद्याचा रस द्या प्यायला. संपलं. म्हणजे तुम्ही काय घेताय, कसं घेताय, सांगितल्याने ऐकलं की सांगितलेलं जसं आहे तसंच तुम्ही करता का तुमच्या मनाने करता का तुम्ही गोळात येत? तर आपणच आपली करू शकतो सोडवण, इतर नाही. आणि धरसोड कामाची नाही. अनंत तत्व हेच तुझे मूळ स्वरूप आहे, त्याची अनुभूती तात्काळ येत असते. आपणासारखी करते तात्काळ ना का? ते ऑलरेडी रेडीच आहे ना, म्हणून तात्काळ अनुभव आणून दे. ते काय कोणता अनुभव आणून द्यायला काय? हा
बॉक्स आहे, स्पीकर बॉक्स आहे, खोला रूम, लगेच आतमध्ये. मग त्यांनी तो बनवलेला नाही, तो ऑलरेडी तसा आहे. ही तुझं स्वरूप आहे, त्याची तात्काळ अनुभूती येऊ शकते. 98 आणि 99 नंबरचा श्लोक वाचतो. अनादी असणारी माया जाऊ शकते का? 100% जाऊ शकते. अगदी तसेच अविद्या आणि तिचे कार्य यांना अनादी मानले जाते. अविद्या, अज्ञान आणि त्याचं कार्य जगत, हे केव्हापासूनचं जगत आहे, जाऊ शकतो. हा काळोख केव्हापासूनचा आहे गुहेमध्ये, पण लाईट लावल्यानंतर काळोख गायब होऊ शकतो की नाही? तसंच आहे. प्रबोधे स्वप्नवत सर्व सह मूल विनश्यती. परंतु जेव्हा ज्ञान उदय होतो, प्रबोध या शब्दाचा अर्थ काय मला दिलाय ना? प्रबोध, प्रबोध म्हणजे काय? ज्ञानाचा उदय झाला. ज्ञानाचा उदय झाला, सूर्याचा उदय झाला. आदली रात्र अमावस्येची आहे, आणि अमावस्येची रात्र म्हणजे काळा कुट्ट अंधकार, आणि सूर्य नुकताच उगवलेला आहे म्हणल्यानंतर अंधार जाऊ शकत नाही, कारण तो किती आहे? काळा कुट्ट ना अमावस्येचा अंधार आहे, बरोबर की नाही? जाऊ शकत नाही की नाही? एका क्षणात जाणार तो. तद्वत ते म्हणतात, जेव्हा ज्ञान उदय होतो तेव्हा अविद्या जरी अनादी असली तरी जागृत झाल्यावर स्वप्नाचा नाश होतो. तसा तिचाही मूळ आणि फांद्याचा नाश होत असतो. मूळ अज्ञान आणि त्याचा विस्तार फांद्या वृक्षाचा, त्याचा नाश होऊ शकतो. हे स्पष्ट आहे की अभावामुळे, ते पूर्वी नसल्यामुळे ते अद्भुत विश्व शाश्वत नसते. पहिलं बी नव्हतं, त्यामुळे आता सुद्धा शाश्वत नाही. पण ते ज्या अधिष्ठानावर आहे ते तत्व मात्र शाश्वत आहे. तसे जग अनादी असले तरी ज्ञान होताच नष्ट होते. नष्ट होते म्हणजे आपण काय कल्पना करणार आहे? दिसणार नाही, जळून राख होणार. मग कळालंच नाही. जसं आपण शाळेत होतो आम्ही, तेव्हा आम्हाला गुरुजी सांगायचे, भगवान शंकराचा तिसरा डोळा आहे, आणि त्याने जर तिसरा डोळा खोलला तर काय होईल? सिनलकर बाबा, शंकराने तिसरा डोळा खोलला तर? सोपा प्रश्न आहे, काय होईल? जाऊ द्या, चला. नवले साहेब, सगळं काय होईल? चला, साहेब साहेब सांगतील. आता तुम्ही तर सांगणारच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. मग काय, सगळं राख होऊन जाणार, भस्म होऊन जाणार. आणि ते भस्म म्हणजे विभूती होऊन जाणार त्याची. तसा आपला शंकराचा तिसरा डोळा उघडला तर भस्म होईल, आणि आपला तिसरा डोळा उघडला तर सगळा जसं आहे तसं दिसल, नाही का? मग जसं आहे तसं दिसत नाही ना आपल्याला, म्हणजे आपला तिसरा डोळा अजून उघडलेला नाहीये. जे आहे असं दिसणार नाही. मग आहे असं दिसणार नाही का? दिसणार, पण त्याचं मूळ स्वरूप कळेल. आपण कितीतरी वेळा म्हटले, साखर ताट, त्याच्यामध्ये तुळस, त्याच्यामध्ये हत्ती, त्याच्यामध्ये घोडा वगैरे केलेलं आहे, पण ते साखरेचे बनवलेले. मग जरी तुळस असली, घोडा असला ना हत्ती असला, तर मूळ काय त्याचं? साखर आहे. अधिष्ठानाचं ज्ञान होणार तेव्हा हे संपुष्टात होणार. जेव्हा आद्य कारणच अनादी असते बघा, तेव्हा त्याचे कार्यही त्याच स्वरूपाचे असते. आद्य कारण अविद्या अनादी आहे, मग त्याचं जे निर्मिती झालेली त्याचं कार्यसुद्धा अनादीच. जी अविद्या आहे ती, जिचे कार्य निर्माण करणारे तेही अनादीच असणार. प्रथम विचाराच्या संकल्पनेचे कारण की अविद्याच होती. बघा, प्रथम विचाराच्या संकल्पनेचे कारण की अविद्याच होती. अविद्या आहे म्हणून आपल्याला जगत दिसते, म्हणून ती कालाच्याही अतीत आहे. तिला काळ नाही, ती कालाच्या अतीत आहे, कारण ती एक त्याचं सुप्त स्वरूप आहे त्या स्वरूपाचं. परंतु आत्मतत्वाचे सत्य ज्ञान जेव्हा उदय पावते, आत्मतत्वाचे अजून सत्य ज्ञान, आत्मतत्वाचे सत्य ज्ञान झालं पाहिजे. आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे, आत्मा अमुक आहे, हे सत्य ज्ञान नाही होऊ शकत. हे त्याचं वर्णन झालं. सत्य ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभूतीच, प्रत्यक्ष अनुभूती. परंतु प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे काय? आत्मतत्वाची मी ब्रह्म आहे. मिरची तिखट आहे, पोपटी मिरची आहे, हिरवी मिरची आहे, दोघांमध्ये तिखट आहे. ही तिखट आहे, ही साधी तिखट आहे. असं कसं कळेल? हे साधी तिखट आहे, तिखट आहे, हे परोक्ष ज्ञान. आणि खाऊन बघितल्यानंतर बरोबर याच्यापेक्षाही तिखट. तो जसा प्रत्यक्ष अनुभव आहे तसा, गुळ खाल्ल्याचा जसा अनुभव आहे तसा प्रत्यक्ष आत्मस्वरूपाचा अनुभव येणे त्याला सत्य ज्ञान जेव्हा उदय पावते. म्हणजे जेव्हा यथार्थ ज्ञान उदय पावते अंतःकरणात, तेव्हा अज्ञान नाहीसे होणारच, ते जाणारच. सूर्य उगवला म्हणजे अमावस्येची रात्र असू दे, नाही तर पौर्णिमेची रात्र असू द्या, उजाडलं का? उजाडलंच. नाही,
अमावस्येचा रात्री म्हणजे पापी मनुष्य धरावा, लय पाप केलेली. आणि पौर्णिमेचं म्हणजे माळकरी आहे पाहिला, दोघांना पण उजाडलं का उजाडलंच ना, का पौर्णिमेवाल्याला वेगळं उजाडणार आहे आणि अमावस्याला वेगळं उजाडणार आहे. अंधार संपला, पौर्णिमेचा असू द्या इथं अमावस्येचा असू द्या. जोपर्यंत आद्य कारण जे अज्ञान राहते तोपर्यंत त्याचे कार्य विपरीत ज्ञान सुद्धा राहिले पाहिजे. अज्ञान राहिलं विपरीत ज्ञान राहणार. आपल्याला असं वाटलं ना हे जगत आहे, आपल्याकडं अज्ञान आहे ना, जगत सत्य दिसणार, आपण आपली खाणेसुमारी करत राहायची, तपशील घ्यायचा, माझं अज्ञान गेलंय का नाही गेलं. आता आपण सगळे प्रामाणिक माणसं असल्यामुळे लगे एका शब्दात सांगणार गेलंय अज्ञान, पण अजून ते पूर्णपणे फीड झालेलं नाही, याच्यावर आपण आबाधित आहे. गेलेले अज्ञान आमचं, पण आमची धरसोड होती. चालेल, होऊ द्या, होणार. एकाएकी सगळ्या गोष्टी होत नाही, पण प्रयत्नवादी पाहिजेत, आहे का नाही. या महान आद्य कारणास विरघळून टाकणारे एकच द्रावक आहे. सगळ्या ह्या ज्ञानाला घालवणार एक झटका आहे. अज्ञानाचा व्यत्ययास म्हणजे येथे ज्ञान संभवते तेथे अज्ञान असू शकणार नाही. जेथे प्रकाश आहे तेथे अंधकार असू शकणार नाही. प्रकाश आणि अंधकार एका ठिकाणी आणि एकाच वेळी असू शकत नाही. ज्या क्षणी अनादिकालापासून इथे अंधकार आहे त्या गुहेत प्रकाश आणला तर अंधकार मग कितीही जुना, किती का जुना काळापासून असलेला आलेला असेना वा कितीही घनदाट असो तो तात्काळ नाश पावणारच. किती अंधार असला पण लाईट लावल्यानंतर ताबडतोब. त्याप्रमाणे आत्मतत्वाच्या ज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा सर्व कार्यासह अज्ञान, सर्व विपरीत ज्ञानासह अज्ञान जरी ते अनादी असले तरी नाहीसे होणार, म्हणजे 100% होणार. आपण मागच्या वेळेला मला वाटतं इथपर्यंत आलेलो होतो. उदाहरण देतात ते, झोपेतून जागा झाल्यावर स्वप्नाचा पूर्ण शेवट होत असतो. झोपेतून जागा झाल्यावर आता जर ह्या झोपेतून आपण बाजूला झालो, आता आपण समजतो ना 25 जण वाचतोय, ही एक प्रकारची झोपच आहे, पण ही झोप बरेसाठी जागृत होण्यासाठी. ज्या वेळेला आपण झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्नाचा पूर्ण शेवट होतो, तसेच आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर सर्व प्रकारची विपरीत ज्ञानी त्याच्या मुळासह अज्ञानासह नाश झालीच पाहिजेत. नाही झाली का नाही झाली त्याची कारण मीमांसा आपण आपली शोधायची. का नाही झाली, माझ्याकडून काहीतरी राहून गेलं असणार. विपरीत ज्ञानाचाच केवळ नाश होतो असे नव्हे तर त्याच्या मूळ कारणाचाही, अज्ञानाचाही नाश होतो. नुसत्या जगाचा नाश नाही होत, जग ज्याच्यामुळे दिसलं होतं ते अज्ञानच गायब होऊन जातं. सुषुप्तीमध्ये कार्याचा नाश होत असतो, सुषुप्तीत जग जातं, पण अज्ञान आहेचे. उद्या उजाडलं का परत दिसणार, पण त्यावेळेला मात्र जग दिसत. तसं ज्ञानात नाही, ज्ञानात जगही जातं आणि त्याचं अज्ञानही जातं. सुषुप्तीमध्ये गाढ झोपेमध्ये जग असतंय का आपल्या दृष्टीने, त्यावेळेला जग नाही आपल्याकडं, पण जगाबद्दलची जी अविद्या अज्ञान आहे ते मात्र हृदयात आहे. आणि सकाळी परत आपण झोपेतून जागे झालो का परत ते निर्माण होणार आहे, पण हे इथं मुळा सगट नाश होऊन जातं. परंतु कारण शरीर अविद्या म्हणजेच त्याचे कारण राहत असते. कधी, सुषुप्तीमध्ये. अंतिम अध्यात्म अनुभूतीमध्ये कारणाचा सुद्धा नाश होतो. अंतिम अध्यात्म अनुभूती म्हणजे प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होतो, ब्रह्म साक्षात्कार होतो, त्यावेळेला कारणाचा नाश होतो. कारण काय, कारण काय, कारण अज्ञान. कार्य काय, जगत. कार्याचाही नाश, कारणाचाही नाश होतो. त्यानंतर पुन्हा आपल्यामध्ये विपरीत ज्ञान निर्माण होण्याची भीती राहत नाही. मग अशी उंदीर निघाला, लगेच काढला, गेला बाहेर, आणि नेमकं त्या कोपऱ्यातच मामा येऊन बसले. मामा येऊन बसले, काका म्हणले, मामा तिथं उंदीर आहे बरं का. ते म्हणले असू द्या ना, उंदीरन आपण कुठं वेगळे, आपण दोघं एकच म्हणतात, उंदीरन आपण. बघा, म्हणजे ही भूमिका ठाम झाली पाहिजे. मग अंगा खांद्यावर तुकाराम महाराज जेव्हा ध्यानाला बसले, त्यांच्या अंगावर विंचू पण आले, वाघ पण आले, असे चित्र दाखवलेले. साप पण आला, एक हात इथे ठेवला वाघाने पुढच्या पायातला, त्याच्या पुढचे पाय म्हणजे हात धरा, आणि एक इथे तुकाराम महाराजांच्या आणि एक इथं, असं तिथं फोटो आहे. विंचू वगैरे सगळे नाही चावणार. विंचू लाकडाला चावतो का कधी, कारण लाकूड कसं आहे, जड आहे. शरीर कसं आहे आपलं, जड आहे. आणि त्याच्यातलं शरीर आणि आपलं शरीर सारखंच आहे, पंचमहाभूताचं चैतन्य सुद्धा सारखं आहे.
क्रिया आहे ना तशीच प्रतिक्रिया तुमच्यावर उमटणार. तुम्ही जर वेगळं चुकीचं जर ठरवलं डोक्यात काही तर चुकीचंच घडणार, आणि तुम्ही बरोबर ठरवलं तो चुकीचा असला तरी तो सुद्धा निर्णय तुमच्यासाठी त्यावेळेला बरोबरच ठरला जाईल. जेव्हा सत्यत्वाची ओळख होते तेव्हा कारणाचं कार्य, कारण शरीर जरी कारण अनादी असले तरी नाश पावते, जरी अविद्या अनादी असली तरी ती शाश्वत नाही. जरी अनादी असली तरी अविद्या शाश्वत नित्य नाही. अनादी सावली आहे पण आपल्यामुळेच आहे. जे जन्मते ते मेलेच पाहिजे, आणि त्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही, परंतु त्याला काही अपवाद आहेत. म्हणजे ही जन्मलेली नाही तरी ही संपू शकते. अविद्या जरी अजन्म असली तरी तिचा नाश होणार. हा वैशिष्ट्यपूर्ण विरोधाभास एका उदाहरणाने स्पष्ट केला आहे. प्राक अभावाप्रमाणे ती स्पष्ट आहे. प्राक अभाव ही संज्ञा भारतीय तार्किकांनी न्यायिकांनी वापरलेली संज्ञा आहे. न्यायशास्त्रात ते त्याचा मुक्तपणे उपयोग करतात. काय करतात पुढे पाहू आपण. मृत्तिका पात्र तयार होण्यापूर्वी ती मातीच्या स्वरूपात होती. समजा हा माठ आहे, हे भांड तयार व्हायच्या अगोदर ही काय होती? समजा हा माठ आहे, हे लक्षात ठेवायचं. काय आहे? हा, तर हे मातीपासून तयार झालं, परंतु आता काय समजतो आपण याला? माठ. पण जर आपण याला याचं मूळ स्वरूप समजलं तर हे चांगदेव महाराज समजत नव्हते. चांगदेव महाराज काय समजत होते? भिंती, रांजण, सुगडं. आणि मुक्ताबाई काय म्हणल्या? एकच माती नाना परी भिंती. मग आता याचा नाश होऊ शकतो. याचा नाश हे काय आहे मामा? हे काय? हा बाबा, मामा मातीच म्हणतात. आता माठ सुद्धा म्हणायला तयार नाही. हा, म्हणजे या माठाचा आकाराचा नाश झाला तरी मातीचा नाश होतोय का? बस, माती मातीतच जाणार आहे परत, आणि तिच्या मूळ स्वरूपात आहे. मृत्तिका पात्र तयार होण्यापूर्वी ते मातीच्या स्वरूपात होते. भांड्याऐवजी तेथे फक्त काय होती? मातीच होती. माठ तयारच्या अगोदर व्हायच्या अगोदर काय होती? माती. कुंभार त्याच्यातून मातीच तयार करू शकतो. कुंभार काही मातीतून दुभती गाय निर्माण करू शकत नाही. समजा कुंभार मडका बनवला, कुंभाराने गाय बनवू शकतो, पण कोणती गाय बनवू शकत नाही? दुभती गाई. म्हणजे ती सजीव नाही, ती पण काय असणार? माती. किंवा त्याला आता अज्ञानाने निर्माण केलेले जगत, हे काय निर्माण केलेले? अज्ञानाने जगत निर्माण केलं. मातीने काय निर्माण केली? अज्ञानाने काय निर्माण केले? अज्ञानच. किंवा त्याला त्यातून रसाळ सफरचंद निर्माण करता येत नसते. कोणाला? कुंभाराला. त्याला काही चिखलातून स्वतः करता पत्नी बनवता येणार नाही. तो फक्त त्यातून निरनिराळ्या प्रकारची भांडी तयार करू शकतो. तो त्यापासून जे पात्र तयार करणार ते चिखलामध्ये सुप्त रीतीने असले पाहिजे. चिखल बनवलाय, त्याच्या डोक्यात जे कुलालमतीचे गर्भ उमटती, मग ते चिखलामध्ये काय आहे? त्याच्या डोक्यात जे ते कुठे? चिखलात आहे. चिखलात संभाव्य पात्र होते, चिखलात पात्र अव्यक्त होते. कधी? आता चिखलात कसं आहे? अव्यक्त आहे, आणि आता काय झालेले? हे व्यक्त झालेले. अव्यक्त पात्र ते तयार होण्यापूर्वीही चिखलात होते, नव्हते का? आपण जन्माच्या अगोदर होतो का नाही? कधी जन्म झालाय समजा अंदाजे तुमचा मामा? 68ला का 66ला? हा, 66ला तुमचा जन्म झालाय. समजा तुम्ही दिसायला आले 66ला, म्हणजे व्यक्त झाले. त्याच्या अगोदर कुठं होते तुम्ही? होतोच. आणि आता समजा देह ठेवल्यानंतर असणार. बघा, मग तो नाश आहे का? नाही. पात्र तयार केल्यावर बघा, अव्यक्त पात्र ते तयार होण्यापूर्वी चिखलात होते. पात्र तयार केल्यावर चिखलात जे प्राप्त अव्यक्त होते ते आता व्यक्त झाले इतकेच. आता सांगा की अव्यक्त पात्र मातीत केव्हापासून होते? हा, मातीत भांड्याचे अस्तित्व हे अनादी आहे. मातीत पात्राची संभाव्यता जी जेव्हा माती उत्पन्न झाली तेव्हाच झाली नव्हे, जेव्हा पृथ्वी उत्पन्न झाली तेव्हाच ती उत्पन्न झाली. किंबहुना ती पृथ्वीच्या अंगभूत स्वभावताच होती.
म्हणजे आता ही माती नाहीये, आता काय ही पृथ्वी. बघा, जेव्हा भांडे तयार झाले तेव्हा संभाव्य भांडे व्यक्त झाले. तयार नव्हतं तेव्हा दिसत नव्हतं, म्हणून आपण म्हणत होतो नाही, पण दिसत नव्हतं तरी ते होतच. जेव्हा भांडे व्यक्त स्वरूपात निर्माण झाले तेव्हा त्याच्या अनादी संभाव्य अवस्थेचा शेवट झाला. जेव्हा व्यक्त झाले तेव्हा मूळ स्वरूपाचा काय झाला, त्याच्या शेवट झाला. त्याच्या प्रत्यक्ष व्यक्त स्वरूपापूर्वी, प्राक अभावापूर्वी, त्यानंतर निर्माण झालेली भांडे अस्तित्वात नव्हते. निर्माण झाल्याच्या अगोदर नव्हते. अभाव, ज्या क्षणी ते व्यक्त झाले त्या क्षणी त्याची संभाव्य अवस्था जी अनादी होती तिचा शेवट झाला. आता काय झाला, माठ, पृथ्वी, माती हे डोक्यातून गेलं. म्हणून हा पूर्वीचा प्राक अभाव, प्रागभाव अनादी वस्तूला कसा शेवट असू शकतो, दाखवलेल्या दिलेल्या उदाहरणात आहे. आता याचा शेवट होणार नाही का? याचा शेवट कुठं होणार आहे? ज्यातून आला, काय म्हणले तुम्ही, हा, जिथून आलं तिथंच जाणार आहे. सामान्यता जे अनादी असते ते अंतहीन असते. सामान्यता जे अनादी, असामान्यता नाही, सामान्यता अनादी, हे अनादी आहे सामान्य, पण त्याचा अंत होणार. माठ जरी अनादी आहे तर त्याचा अंत होणार आणि मूळ स्वरूपात जाणार. परंतु अनादी वस्तू ही अंतवान असणे शक्य असते असे वेदांत सांगतो. कसे? मृत्तिका पात्राच्या पूर्व अभावाप्रमाणे प्रागभाव भांडे जेव्हा व्यक्त स्थितीला आले तेव्हा त्याची अव्यक्त स्थिती जी अनादी होती ती संपुष्टात आली. आता पहिलं कसं होतं, अव्यक्त स्वरूपात होतं, पण ते गायब झालं ना. आता कसं आलं, माठ झाला तेव्हा पृथ्वीचा काय झाला, जसं काय विसर पडला, ती संपली म्हणजे जशी तशी दिसत नाही. तिचं मूळ रूप कशात परिवर्तन झालेले त्याचं. त्याप्रमाणे बघा, दृष्टांत किती मोठा दिलेला आहे. आता त्याप्रमाणे गुरु म्हणतात, अविद्या जरी अनादी असली तरी सत्यत्वाच्या आकलनात तिचा शेवट होतो. अनादी ती कळूच शकत नाही. आपण जर म्हटलो ना, म्हणून हे लोकांना पटत नाही. हा, ईश्वर तत्व भेटत असतं, आत्मा साक्षात्कार होणं एवढं सोपं आहे का? अरे ते लय बाबा, किती आपली कर्म आहेत काय. हो आहेत ना, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ते राहणार, आणि ज्ञान झाल्यानंतर मग ज्ञानाची पावर कशाला सांगायची, मग गुरुच्या मागं पळायचं कशाला. ते ज्ञान पैगा बरोबर नाही, त्या ज्ञानाने अनादी नसणारी अविद्या जाणार नाही. मग कशासाठी मोठेपणा द्यायचे बाबांना तो मोठेपणा द्यायचा का जे जगात अशक्य आहे ते बाबा अशक्य ते शक्य करतील स्वामी. मग त्यामुळं तर त्यांना तेवढा मोठेपणा दिलेला आहे, आणि तो त्यांचा मोठेपणा अबाधित आहे. त्यांचा मोठेपणा अबाधित आहे आणि तुमचा मोठेपणा सध्या जरा खोटीत आलेला दिसतोय. पण ज्यावेळेला तुम्ही त्यांच्यासारखे व्हाल तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणाल, आम्ही नाही आधी मधीचे, आम्ही देवाच्या आधीचे. आपला पण तोच भाव आहे, पण आपल्यावर सध्या काय आलेले, शेवाळ आलेलं आहे. त्याप्रमाणे गुरु म्हणतात, अविद्या जरी अनादी असली तरी सत्यतत्वाच्या आकलनाने तिचा शेवट होतो. म्हणून जरी तू प्रश्नाची मांडणी सुंदर रीतीने केलेली असली तरी तो प्रश्न काही फार अवघड नव्हता असे समज. बघा, आणि त्याचं अजून विश्लेषण पुढच्या श्लोकामध्ये होणार आहे. त्यांनी प्रश्न विचारला होता ना, शेवट कसा होईल, मग हे कर्म जर आमचं असेल, हे पुनरपी जननम आणि हे तर होतच राहील, मग याचा शेवट कसा होईल. तू प्रश्न बरोबर विचारलाय, कारण मुद्द्याचा प्रश्न विचारला. हा मुद्द्याचा प्रश्न आहे. माझ्या पाठीमागचं सुटेल का लाचान. आज ते एक ताई आले होते, ती किती, मला असं झालं पाहिजे, मला असं झालं पाहिजे, मला असं का नाही होत, सगळ्यांना होतं मला का नाही होत. अशी काय लागली पाहिजे, जिरजिर लागली पाहिजे तर तो होऊ शकतो. श्लोक क्रमांक 200 आणि 201 एकत्र आहे. प्रागभाव अनादी असला तरी तसा त्याचा नाश होतो. अगदी त्याप्रमाणे बुद्धी इत्यादी गुणांच्या बाह्य उपाधीमुळे, बघा आता अधिष्ठानावर आली, ते दृष्टांत दिला, आता सिद्धांतावर आले. त्याप्रमाणेच बुद्धी इत्यादी गुणांच्या बाह्य उपाधीमुळे आत्मतत्वामध्येच कल्पिला गेलेला जीवभाव सत्य नसतो. जीवभाव कोणी निर्माण केलाय? बुद्धितत्वाने नसलेला कल्पित गेलेला जीवभाव सत्य नसतो. तथापि तो आत्मा मूलतः जीवभावाहून वेगळ्या स्वरूपाचा असतो. बुद्धीचा आत्म्याशी असलेला संबंध मिथ्या ज्ञानामुळे असतो. हा जीवभाव झाला काय, हे मडका.
हा जीवभाव झाला त्याचा. अगदी पृथ्वी व्यापक आहे आणि त्या पृथ्वीपासून थोडा मी स्वतःला वेगळा समजलो आकारामुळं, त्यामुळं तो वेगळा झाला. नाही तर तो त्याने नाही समजलं ना, मी आत्मा आहे, मी माती आहे. जरी या मडक्याने समजलं नाही मी माती आहे, मी मडकाच आहे, तरी सुद्धा ती काय आहे, मातीच आहे. पण त्याच्याकडून झालेलं फायद्याचं आहे. इकडून अवघ्याची त्रैलोक्य आनंदाचे, पण तिकडून झालं पाहिजे. मी आनंदी झालो, मला माझं स्वरूप कळालं. ह्या माठाने विचारलेला प्रश्न आहे ज्ञानी माणसांना, मी कोण आहे मी हा कोण, करावा विचार. कोण म्हणतंय, माठ. आणि त्याला त्याच्या स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी जो कुंभार ओळख करून देणार आहे त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे की नाही? हा, नाही लागणार की नाही? का? त्याला त्याचं स्वरूप दाखवायचं. तत्वमसी, तू तोच आहेस. यथार्थ किती 200 किती हा पलटी मारलं होतं बरं. त्यामुळे जीवभाव सत्य नसतो, तथापि तो आत्मा मूलतःच जीवभावाहून वेगळ्या स्वरूपाचा असतो. तो आत्मा जरी तो दिसला जीवभाव, परंतु तरी पण तो त्याच्यापासून वेगळा आहे. का वेगळा आहे काका? कारण त्याच्यात फक्त काय पडलेलं आहे, त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. तो त्याच्यापासून वेगळाच आहे. तथापि तो आत्मा मूलतःच जीवभावाहून वेगळ्या स्वरूपाचा असतो. जसं नदीच्या कडेला आपण बसलोय आणि आपण नदीत पडलेलो दिसलो तरी पडलेलो नाही, आपण सेफ किनाऱ्यावर आहोत. बुद्धीचा आत्म्याशी असलेला संबंध मिथ्या ज्ञानामुळे असतो. बुद्धीचा आत्म्याशी असलेला संबंध मिथ्या ज्ञानामुळे. ज्ञान कसं आहे? मिथ्या आहे. मग मिथ्या ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचं मूळ स्वरूप काय? ते सुद्धा तेच आहे, पण ते त्याच्या स्वरूपाला विसरले. चैतन्य तत्व बुद्धीशी तादात्म्य पावल्यामुळे किंवा त्यात प्रतिबिंबित झाल्यामुळे जीवभावाची संकल्पना निर्माण झालेली असते. बिंबित झालेले नाही, प्रतिबिंबित. चैतन्य तत्व बुद्धीशी तादात्म्य पावल्यामुळे किंवा त्यात प्रतिबिंबित झाल्यामुळे जीवभावाची संकल्पना निर्माण झालेली असते. मी जीव आहे, कोणी बुद्धी निर्माण केलं आपल्या डोक्यात? आपल्याला जे सुचतंय, आपलं जे ज्ञान आहे ना, ते आपलं ज्ञान असं आपल्याला खोट्यात घेऊन जाणार आहे. आपली बुद्धी कुठपर्यंत चालू शकते? आपली बुद्धी कुठपर्यंत चालू शकते? सरडा किती कुठपर्यंत पळू शकतो? सरडा कुंपणापर्यंत. म्हणून ती बुद्धी आपल्याला पाहिजे. ती बुद्धी अर्जुना दुर्लभ ईश्वरा वाचून काही जे आण लाणीच नाही. मन आणि ज्ञानेंद्रिय ही सूक्ष्म शरीरात अंतर्भूत झालेली असल्यामुळे बुद्धी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. बघा आता मन आणि ज्ञानेंद्रिय सूक्ष्म शरीरात अंतर्भूत झाल्यामुळे बुद्धी एकटी बुद्धीच आहे का? बुद्धीच्या बरोबर हे सुद्धा सगळे आहेत. पण आता याच्यामध्ये ना, ह्या विज्ञानमय कोशामध्ये बुद्धीला प्राधान्य दिलेले. बुद्धी बरोबर कोणती इंद्रिय आहेत? ज्ञान इंद्रिय आहेत बुद्धी बरोबर. आणि जीवाबरोबर कोणती आहेत? कर्म इंद्रिय आहेत. जीवभाव हा जीवभाव व्यक्तित्व हा जीवभाव किंवा व्यक्तित्व याच्या मूळ स्वरूपात आत्म्याहून अन्य कोणी नव्हे. प्रत्येकाचा जीवभाव मला काय समजतो? अरे तुला देवच समजतो. तू देवापासून वेगळा नाही. हे व्यक्तित्व हा जीवभाव मुळात आत्म्यापासून वेगळा नाहीच. परंतु आत्मतत्व ओंकार हा उपाधीमुळे द्रष्टा भावना करणारा विचार करणारा जीव आहे असे वाटते. बघा आता जीव कोणी समजून घेतलेला आहे स्वतःला? परमात्म्याने. बघा कसं. परंतु बघा कोणतंही व्यक्तित्व जीवभाव ह्या मूळ स्वरूपापासून म्हणजे आत्म्यापासून कोणी अन्य नव्हे. उदाहरण देतात, म्हणतात पुढे ते आत्मतत्व ओंकार हा उपाधीमुळे द्रष्टा झाला. तो शिव स्वरूपाला आला किंवा जीव स्वरूपाला आला. कल्पनेमुळे ती उपाधी जीवाची आणि मायेमुळं शिवाची उपाधी. द्रष्टा भावना करणारा विचार करणारा जीव आहे असे वाटते. जरी जीव आहे असे वाटले तरी ते काय वस्तुस्थिती? आत्माच आहे. मी जर स्वतः आत्मतत्वाच्या स्वरूपाचा आहे असं समजू शकलो, जर
मी जर स्वतः आत्मतत्वाच्या स्वरूपाचा आहे असे समजू शकलो तर शरीर, मन, बुद्धी यांच्याद्वारा मला भोगावी लागणारी दुःखे संपुष्टात येतील. दुःख कधी जातील आपली? मगाशीच मी म्हणलं, नानासाहेब काय म्हणले की होतो डोक्यात गोंधळ कधी, पण एकच झटका फक्त मनात आणला, मी चैतन्य आहे, नाही सगळं जगत चैतन्य आहे आणि प्रपंच हा सगळा खोटा आहे. मग खोट्याचं तुम्ही किती वेळ गणित सोडत बसणार? खोट्या माणसाला जेलमधून सोडवायला पोलीस स्टेशनला जावं लागेल का नाही? मग ज्या वेळेला ते कळेल त्यावेळेला त्याला ते शरीर मन दुःख नाही. तुम्ही सांगा बरं, चित्रपट बघत असताना एखाद्याचा खून झाला चित्रपट असताना, किंवा एखाद्याचं घर पेटलं चित्रपट पाहत असताना, मग आपण काय केलं पाहिजे? जेव्हा घर पेटलं तेव्हा पळालं पाहिजे का नाही? नळक नाही पळालं पाहिजे का नाही? कारण आपल्याला माहिती ते काय काल्पनिक आहे, ते खोटं आहे आणि खरं काय? खरं काहीच झालेलं नाही. मग त्यावेळेला ज्यावेळेला आत्मस्वरूपाचा, आत्मत्वाच्या स्वरूपाचा आहे, मी आहे असे जर समजू शकलो तर शरीरापासून होणारं दुःख, मनापासून होणारं दुःख, बुद्धीपासून यांच्याद्वारा मला भोगावी लागणारी दुःख संपुष्टात येतील. त्याप्रमाणे ही अविद्या जरी अनादी असली तरी मग दुःख जावी आपल्याला असं वाटतं ना. सुखा लागी कर शीतळ म्हणजे दुःख जावं असं वाटतंय का नाही? मग असं समजायला काय हरकत आहे आपल्याला? मी स्वभावता आत्मस्वरूपच आहे असं समजायला काय हरकत आहे? जर दुःखाची निवृत्ती होत असेल तर चालेल का? हा सौदा चालेल ना? मग चालला पाहिजे, पण चालत नाही. मध्ये मध्ये काय होतं? नुकसान होतं धंद्यात, आहे की नाही? तर भोगावी लागणार नाही, दुःखे संपुष्टात येईल. त्याप्रमाणे ही अविद्या जरी अनादी असली तरी तिला मातीपासून घट निर्माण केलेल्या घटात अंत होणाऱ्या मृत्तिकेतील घटाच्या अनादी प्रागभावाच्या उदाहरणाप्रमाणे अंत असतो. घटाचा नाश झाला म्हणजे घटरूपी मातीचा नाश झाला. कशात नाश झाला त्याचा? मातीतच मातीचा नाश झाला. मग ह्या अज्ञानाचा नाश कशात होणार आहे? ज्ञानात. त्याचा शेवट होऊन जाणार. जर या अविद्येचा अंत असेल तर हे श्री गुरु तिचा शेवट कसा करता येईल हे आम्हाला सांगा. ते रहस्य कोणते? आता नाश करायचा अज्ञानाचा, मग काय रहस्य सांगा. हा जीव भावना, ही जीव भावना बुद्धीमुळे निर्माण झालेली आहे. मी देह आहे हे कशामुळे वाटलं? बुद्धीमुळे. आणि म्हणूनच त्याच बुद्धीद्वारा तिचा शेवट करावा. लोहे कोही लोहा काटता आहे. त्याच बुद्धीमध्ये पालट करायचा. बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य जन्म. पण पालट व्हावा असं आपल्याला वाटतं का बुद्धीचा? नाही, आहे की नाही? हा जीव भावना बुद्धीमुळे निर्माण झालेली आहे, म्हणून त्याच बुद्धीद्वारा तिचा शेवट करायचा. दृश्य, भावना, विचार याचकडे बहिर्मुख झालेली बुद्धी जीव भाव निर्माण करीत असते. हे दृश्य, हे भावना माझ्या अंतःकरणात या दृश्याबद्दलची, आणि मग आता ती भावना निर्माण झालेली आत्मसात करण्यासाठी प्लॅनिंग, विचार, याचमुळे बहिर्मुख झालेली बुद्धी जीव भाव निर्माण करीत असते. तीच बुद्धी ओंकाराकडे अंतर्मुख केली तर आत्म्याची, आत्मतत्वाची जागृती घडून येते. म्हणून काही लोक प्रयत्न करतात ओम ओम ओम. तर नानांनी टाकलं होतं आज, ओम म्हणजे काय? सगळेच म्हणतात ओम ओम, पण ओम म्हणजे काय? ओम म्हणजे सुद्धा एक प्रकारची मायाचे, पण ती तुम्हाला स्वरूपाकडे घेऊन जाणारी. पा हे तिघ कसे आहेत? ब्रह्मा, विष्णू आणि महेश मायावीचे आहेत. आणि ओंकार प्रधान रूप गणेशाचे, जे तिही देवांचे जन्मस्थान. पण ही सोडवणारी आहे, ही घेऊन चाललेली आहे माग. तीच बुद्धी ओंकाराकडे अंतर्मुख केली तर आत्म्याची, आत्मतत्वाची जागृती घडून येते आपल्यावर. तो फॉर्म्युला बाबांनी राबवलेला आहे. या क्षणी बुद्धी संपूर्णपणे बहिर्मुख होऊन कार्य करते आणि दृश्य, भावना, विचार यांनी मोहिनी घालणाऱ्या जगाशी ती व्यग्रतेने तादात्म्य पाहून त्यात पूर्णपणे मग्न झालेली असते. पण तिला ओंकाराने काय करायचं? बॅकमध्ये घेऊन जायचं, मागे घेऊन जायचं. दृश्य, भावना, विचार यांचे अनुभव जग
म्हणजे सत्यतत्वाच्या अज्ञानातून निर्माण झालेल्या भ्रामक संकल्पना होत. हे वाक्य आपण कमीत कमी हा ग्रंथ चालू झाल्यापासून 100 वेळा वाचलं असेल आणि ऐकलं असेल. काय? दृश्य, भावना आणि विचार याचे अनुभवलेले जग. आम्हाला अनुभव आहे, आम्ही पाहिलेले, आमचा अनुभव आहे. तुमचा अनुभव कसला आहे? कसला अनुभव आहे? खरा आहे का खोटा आहे? तुमचा अनुभव अस्तित्वातच नाही, त्याची तुम्हाला फुशरकी वाटते. अनुभवलेले जग सत्यतत्वाच्या अज्ञानातून निर्माण झालेले हे जगच खोटं आहे. तर त्या जगातले व्यवहार कसे असतील आणि त्याचा अनुभव घेणारा जो असेल तो कसा असेल? अनुभव घेणारा सुद्धा खोटाच. म्हणून माऊलींनी हेच वाक्य सोप्या सुटसुटीत त्याच्या सांगितलं, लटिका हा व्यवहार. हा व्यवहार आहे ना, लटिका आहे. मग लटका व्यवहार एवढंच म्हणल्यानंतर सर्व हा संसार. नाही तर आपण फक्त व्यवहार म्हणजे एवढाच लिहिलं असतं. सर्व संसार आणि त्यातले सगळे व्यवहार. लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार. पुढे काय? वाया तू वाया व्यर्थ. बस कशी मजा येते का नाही? वाया येर झार अरे बिन. त्याच्या नादी लागलं, लटक्याच्या नादी लागलो. अजून कशाच्या नादी लागलो? व्यवहाराच्या नादी लागलो. काय समजून? लटकं समजून लागलोय का आपण? व्यवहाराच्या मागं लटकं समजून लागलोय का सत्य समजून? सत्य समजून. लटकं समजून लागलं असतं तर काहीच नसतं वाटलं. येड्याला कुठं काय वाटतंय? लटकी ते रुचे. कुठे आलो होतो? दृश्य भावना. जग म्हणजे सत्य तत्वाच्या अज्ञानातून निर्माण झालेली भ्रामक संकल्पना होत, आहे की नाही? बुद्धी ज्यावेळी चुकीच्या कल्पना, गैरसमज आणि मिथ्याज्ञान यांनी भरलेली असते. बुद्धीमध्ये काय काय भरलेले? चुकीच्या कल्पना, गैरसमज आणि मिथ्याज्ञान यांनी भरलेली असते. मी देह आहे, मी मन आहे, या चुकीच्या कल्पना आत्मतत्वाच्या अज्ञानाने निर्माण झालेल्या असतात. आणि त्यानंतर मी स्वतः सीमित जीव आहे अशी समजूत करून घेऊन आणि माझे सुख वस्तू जगतावर अवलंबून आहे असे वाटून घेतल्यामुळे मला खरे आणि टिकाऊ सुख मिळण्याचा मार्गच सापडत नाही. मी कशाकडून सुखाची अपेक्षा करतोय? आपण सुखाची अपेक्षा कोणाकडून करतोय? जे अस्तित्वात नाही त्याच्याकडून. मेलेली गाय नाही, मेलेलं वासरू आहे. आणि मेलेल्या वासरासाठी त्या गाईला पाणवण्यासाठी कोण दिलेले? त्याचा तो शरीरातली घाण काढली, चांबड्यात काय भरलेलं आहे? भुस्सा. कबीरा कबीरा ये जग अंधा है, जैसी आंधी गाय. बछड़ा तो मर गया और झूठी चाम. कोण कोण? हा, काका बसवीत होते पण मामा नाही बसले, हे नाही. गाय कोण आहे? आपण या खोट्याच्या नादी लागलोले. आणि खोट्याच्या नादी लागलो तो लागलं, त्याचं आपल्याला भूषण आहे का दूषण आहे? खोट्याच्या नादी लागलोय पण आपल्याला कसं वाटतं? भूषण वाटतं बघा. आणि त्याच्यामुळे तो गुंतत चाललेला आहे. त्यामुळे त्याला टिकाऊ सुख मिळण्याचा मार्ग सापडत नाही. हे सर्व मिथ्याज्ञान होय. बुद्धी जेव्हा तिच्या सर्व चुकीच्या कल्पनांचा त्याग करते, मग आपल्याला आज जगामध्ये ज्ञान सांगणारे लोक आहेत. मिथ्या ज्ञान सांगणारे का खरे ज्ञान सांगणारे? मिथ्या ज्ञान काय बघा, याचा नंबर आता आला. जे झालेची नाही सर्वता, त्यावर निर्गुणाची सत्ता. आता हे जगावर सत्ता कोणाची आहे? हा, आणि ती आहे का? जग आहे का? मग त्या जगावर निर्गुणाची सत्ता. जे नाहीच आहे त्याच्यावर कशाची सत्ता राहणार? ते म्हणले जे झालेच नाही सर्वता, त्यावर निर्गुणाची सत्ता. ऐसे हे ज्ञाते पण बोलता, तुझं लाज नाही? नाही, बिनलाज आम्ही. हा ग्रंथ आत्माराम ग्रंथ 100 रुपयाला आहे. हा धंदा नाही. हा धंदा नाहीये. पण तुमच्यासाठी आत्माराम आणायला सांगितलं आणि तो आत्माराम घेऊन आलेला आहे. कोण आहे माहिती का याचे लेखक?
आता पेढेवाला काय म्हणणार आहे, खव्याचा पेढा आहे वगैरे, पण हा खरंच हे याचे विवरणकार के व्ही बेलसरी, दासबोध रामदास स्वामींचा आहे याच्यामध्ये आत्म्याबद्दल सगळं बोध आहे. ज्याला पाहिजे असेल त्यांनी घेऊन जायचा, नाही नेलं तरी चालेल, आणि नेलं तर फायदाचे, पण 100 रुपयाचा खर्च आहे. पण ज्ञान जर 100 रुपयाला भेटणार तर आपण काय करणार आहे की नाही. याच्यामध्ये म्हणतात काहीच घडलेलं नाही, पण घडलेलं दिसतंय. आता नदीच्या कडेला चांदी दिसते की नाही, पण आहे का? मग चांदी नाहीच आहे, पण पळतोय आपण तिच्या पाठीमाग. त्याप्रमाणे माते येणे येणे प्रकारे जाणे तेने ऐसी ज्ञाने, म्हणून ज्ञानाचे ते ज्ञानाशी अंधारे करी. अध्याय 9 श्लोक क्रमांक 11. वजंती माम मुडा मानुषी तनु मिश्रितम परम भावाजानंतम मम भूतमय. मी सगळा आहे, माझे विस्तारिलपणाचे नावे, हे जगच नव्हे आगवे. जग नाही जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, म्हणून जे जे भेटे भूते ते मानिजे भगवंत. एरवी नाही, पण गुन्हा केलेला आहे आणि दरोडा टाकलाय आणि त्याला पकडलं पोलिसांनी आणि घेऊन चाललाय जेलमध्ये, आणि तो जर शिकवायला लागला काय बुवा टीका बिका लावलाय जे जे भेटे भूत, बराबर तू पण तसंच समज. तू असं मला समजतोय का, मला समजायचंय हे कोण आहे, हा चोर नाही, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवान. तर तू सुद्धा असं समज, मी जरी तुला पकडून घेऊन चाललोय तरी मानिजे भगवंत. बघा कुठे आलो होतो आपण, हा इकडच्या पानावर आलो होतो. म्हणून टिकाऊ सुख मिळण्याचा मार्ग सापडणं हे सर्व मिथ्या ज्ञान होय. बुद्धी जेव्हा तिच्या सर्व चुकीच्या कल्पनांचा त्याग करते आणि शाश्वत तत्वाकडे वळते, तेव्हा अविद्येचा जरी ती अनादी असली तरी आत्मतत्वाचा ज्ञान उदय होताच तिचा शेवट होतो. ज्ञानाची पावरच ती, ज्ञान एका क्षणात त्याचा नाश करून टाकतो. 4था अध्याय सांगितलं, पापी माणूस असला त्याला पुण्यवान करील का नाही, अरे पुण्यवान बी घालून टाकेल आणि पाप बी घालून टाकेल. पुण्य हे पापाच्या सापेक्ष आहे. जरी कल्मशाचा आगरू, भ्रांतीचा सागरू, बेमोहाचा डोंगरू हो नासशी, तरी ज्ञान शक्तीचे ने पाडे. अगवेची गाथोकडे. ज्ञानाच्या पुढं किती आहे, एवढी तुमच्या ज्ञानाची पावर. हा बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशाते त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. वाचतोय आम्ही, फक्त पाठ करतोय, आपल्याला अनुभवायचंय. केवढंसं सूर्यप्रकाश आहे, एवढा तळहाताने झाकल्यासारखा दिसेल, आणि केवढं मोठं जग आहे, एका क्षणात त्याचा इंड करून टाकतो. तसं आहे, जेवढी नामाची व्याप्ती तेवढी त्रैलोक्यात नाही. असं वाक्य त्याचं. कशातलं आहे ते, माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, महाबाप ते बापुडे, महापाप ते बापुडे मुंगी. मुंगी आणि इकडे काय आहे, नाम ब्रह्माश्रय आणि पाप मुंगे एवढे. काय मुंगीच्या अंगी कसे. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाहीत त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती, जान निश्चिती विदेहा. बघा एवढं ज्ञान आहे, त्या नाम तेवढं पण नाही. नाम मुंगी एवढे, नाम मुंगी एवढे का नाही. हा, आणि ब्रह्माश्र म्हणजे हत्तीला मुंगी काहीच करू शकत नाही, आहे का नाही. हत्तीला मुंगी काहीच करू शकत नाही का नाही. का नाही. झोपेत मुंगी चावली तर कळतंय आपल्याला, कळतंय. एवढेच आपली बुद्धी तेवढी व्यापक झाली पाहिजे, बुद्धीने स्वीकारलं पाहिजे. काय शुल्लक आहे. मुंगी एवढं म्हणजे अस्तित्व नाही तिला सांगायचे, आणि ब्रह्माश्राला तृण अग्नी मिळे. पाप हे तुमचं, मी पाप केलेले म्हणून तुम्हाला देव भेटत नाही. मग तुमच्याकडे काय असेल हत्यार तर द्या. नाही आमच्याकडे नाही हत्यार, आम्ही असेच. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे
जन्मांतरीची मागच्या जन्माची पापे जळते. हा हो, असं साधन आहे. म्हणजे मिळायला सोपं आहे, पण शहाणे लोक घेऊ शकतात, शहाणे कमी आहेत. यथार्थ श्लोक क्रमांक 202. यथार्थ ज्ञान उदय होताच हे सर्व अभ्यास कार्य करावयाचे थांबतील. यथार्थ ज्ञान झालं का कार्यक्रम संपला. तृप्ती झाली या जैशी साधने अपैशी सरती. साधने कोणती कोणती अपैशी सरतात? नाम, ज्ञान, बोध. मूळ हे शरीर आहे ना, हे सुद्धा साधन आहे. हे साधन सुद्धा संपणार. कार्य झाले संपलं. कार्याच्या याच्यामध्ये काय होतं, त्याचा एंड होऊन जातो. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने नव्हे, यथार्थ ज्ञानाशिवाय. श्रुती ग्रंथानुसार ब्रह्माच्या आणि आत्म्याच्या एकत्वाची अनुभूती येणे म्हणजेच यथार्थ ज्ञान. आपला आत्मा समजा आपण धरलं तर, आणि हे व्यापक आहे ते ब्रह्मतत्व आहे. त्याच्याशी काय झाला पाहिजे, आपला एकत्वाची अनुभूती आली पाहिजे. ते आणि मी एक आहे अशी अनुभूती आली पाहिजे. आणि त्याचं नाव यथार्थ ज्ञान आहे. देव आणि मी एक आहे याला यथार्थ ज्ञान म्हणतात. देव आणि मी एक आहे याला अव्यभिचारी ज्ञान म्हणतात, अव्यभिचारी भक्ती म्हणतात. जेव्हा सत्यत्वाचे आकलन करून घेतले जाते तेव्हा अविद्या म्हणजे जाणारे तद्विषयक अज्ञान संपते. बघा, जेव्हा सत्यत्वाचे आकलन करून घेतले जाते तेव्हा अविद्या म्हटले जाणारे, ज्याला अज्ञान म्हटलं जातं, तद्विषयी अज्ञान संपतं. जेव्हा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होतं, जेव्हा मातीचं ज्ञान होतं, त्या क्षणाला मडक्याचा नाश झाला. मिथ्या जीवभावामुळे निर्माण झालेले जीवनातील गोंधळ नष्ट होण्याकरता याहून दुसरा मार्ग नाही. जीवभाव निर्माण झालाय, मिथ्या जीवभाव निर्माण झालेला आहे, आणि त्यामुळं डोक्यात आणि जीवनात सगळा गोंधळ आहे. तो गोंधळ कधी सुटेल? या यथार्थ ज्ञानाशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. नामापरते साधनच नाही, जे तू करशील अनिक काही. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, आणि ते सोडून बाकीचे उद्योग करशील तर वाया अनिक पंथा जाशील जनी. बघा, हे हरिपाठातलं उदाहरण दिलं. देव मिळणं सगळ्यात सोपं आहे असं आपल्या वारकरी संप्रदायाचं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे? देव भेटणं सगळ्यात सोपं आहे असं वारकरी संप्रदायाचं म्हणणं आहे. तू का म्हणे सोपे आहे सर्वामुनी, असं सगळ्यात सोपं जर साधन असेल तर त्याच्यावर संशय घ्यायची कारण नाही. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. तर मी परवा 2-3 दिवसाच्या याच्यामध्ये म्हटलं होतं, देव भेटणं आता सोपं नाही. कारण देव भेटणं सोपं नाही, कारण आता काय आहे? कलियुग आहे. आणि हरिपाठ कधीचा आहे म्हटलं? द्वापार युगातला. तर मला आज एका ताईने प्रश्न विचारला, मग बाबा म्हणायचं का नाही? अहो म्हटलं, ते असं जेव्हा सीधा उंगली से घी नाही निकलते म्हणून टेढे वाक्य केलेलं आहे, ते करायचंच आहे. म्हणजे हरिपाठ सुद्धा कलियुगातला आहे आणि ईश्वर भेटणं सुद्धा कलियुगात सोपे. सगळ्यात सोपं जर असेल ना ईश्वर तत्व भेटणं, कलियुगात आहे. इथं नाचता गाता वश करणे परमात्मा कलियुगामध्ये अगदी सोपं, कमी वेळात झटकन प्राप्ती होती. सगळ्यात सोपं जर असेल ना, भागवतकार सांगतात त्या 4 युगामधलं कलियुग हे सगळ्यात सोपं आहे. कलियुगी हेची साधन, नाम म्हणावे निरंतर. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यात जर सोपं असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण. किंवा द्वापार युगात अमुक साधने, त्रेतायुगात तमुक साधन, कृतयुगी क्षमदमादी साधन, द्वापारी आगमोत्त पूजन, त्रेतायुगी आगमोत्त, द्वापारी विधिविधान विधियुक्त. ही अवघीच साधने कलीनी लाजविले कीर्तने. इथं नाचता गाता वश करणे परमात्मा. सहज सहज नाचता गाता उठा उठी सहज. कारण मनुष्य जन्म आहे ना, हाच एक त्याची प्रतिकृती आहे, आणि त्यालाच तिकडवून घेण्यासाठी एकदा चान्स दिलेला आहे त्याला. आलिया मनुष्य देहाशी मुक्तीचा दारवंटा मुक्त त्याशी लव निमिष एको दिवशी यावत जन्मेशी मोकळा. हे एकनाथी भागवतामधले ओवे द्या. त्यांना सत्यत्व आहे. तुमच्या बोलण्याला कदाचित सत्यत्व नसणार, पण त्यांचं जे आहे ना त्याचंच नाव अभंग आहे. ते कधीच
भंग होत नाही. कलियुगी हेची सार नाम स्मरावे निरंतर, करिता नामाचा निज गजर, ते मुक्त नर नृपनाथा. कलियुगी दोष बहुत, केवी कीर्तन होय स्वार्थ, तेथ दोष त्यागे ते गुण घेत, ते नित्य मुक्त हरी कीर्तने. बघा कलियुगामध्ये दोष भरपूर आहेत, पण सोपं म्हणे अवधारी राया सर्वज्ञा, धन्य धन्य कलियुग जाण, जेत सर्व स्वार्थ हरी कीर्तना नामस्मरणासाठी होती. बघा कलियुगात एवढं सोपं आहे. इतर युगांपेक्षा तिथं खूप तपश्चर्या वगैरे करावं लागायचं, इथं मात्र तसं नाही. बस परमात्म्याचं नामस्मरण घेतलं केलं का सुटला तो. श्लोक क्रमांक 202. हां आलो होतं खाली आपण. मी देह म्हणजे बघा दुसरा मार्गच नाही, मी म्हणजे देह इत्यादी भ्रामक समजुतीने बुद्धी आजकाल कोड्यात पडलेली आहे. बघा मी देह आहे म्हणून कोड्यात पडलेली आहे, आणि देह मी सरे लावरे विठ्ठल विठ्ठल हो इत्यादी भ्रामक समजुतीने बुद्धी आज कोड्यात पडलेली आहे. पण माझं आज फिटले माझे कोडे. या मिथ्या ज्ञानाचे विवरण आधीच्या श्लोकात आले आहे. आता या श्लोकामध्ये यथार्थ सम्यक ज्ञानाचे स्पष्टीकरण करण्यात येत आहे. सम्यक ज्ञान हे शब्द सुद्धा आहे, ते ज्ञानालाच संबोधलेले आहे, बोधालाच संबोधलेले आहे. कधी कधी येणे सम्यक ज्ञाने अनुभवावे असं किंवा ज्ञानेश्वरीत पण एक ओळ, एवढे लाठेपणाचा उपाय आन आन न आन म्हणेची नव्हे आन नोव्हे म्हणेची देवे, हा सम्यक ज्ञानाचा राव उपाय माझी. एवढा लाठेपणाचा उपाय, याचा एवढा लठ्ठपणाचा उपाय काय, या सम्यक ज्ञानाने ती गोष्ट सहज प्राप्त होऊ शकते. आणि संसार प्रपंचाचा घोटू किरून देखता देखता दृष्टू, एवढी त्या ज्ञानाचा. करोनी प्रपंचाचा घोटू ब्रह्मज्ञानाने एका देखत देखत त्या प्रपंचाचा एका घोटात संपवून टाकू शकतो. एवढी लाठीपणाचा उपाय त्याच्या मागे पुढेच आहे. मी म्हणजे देह इत्यादी भ्रामक समजुतीने बुद्धी आज कोड्यात पडलेली आहे. या मिथ्या ज्ञानाचे विवरण आधीच्या श्लोकात आले आहे. आता या श्लोकामध्ये यथार्थ सम्यक ज्ञानाचे स्पष्टीकरण करण्यात येत आहे. आणि ज्याच्याकडे सम्यक ज्ञान आहे ना त्याच्याकडं संप्रदाय आहे. सम्यक ज्ञान असून संप्रदाय पण पाहिजे त्याच्याकडं, आणि तो संप्रदायपूर्वकच येतो तरच फळश्रुतीला येऊ शकतो, तरच त्याचं फळ मिळू शकतो. मी सीमित आहे, अनित्य शूद्रपणी आहे. बघा ऐसे त्रैलोक्य नायके बोलिली अध्याय ज्ञानेची बहुतेक न करोणी प्रपंचाचा घोटू, की जे देखताची देखता द्रष्टू, आनंद साम्राज्य पाटू बांधिजे जीवा. बघा करोणी प्रपंचाचा घोटू, की जे देखता देखता द्रष्टू, एवढं ती ज्ञानाची पावर आहे, त्या सम्यक ज्ञानाची एवढी पावर आहे. एवढा लाठेपणाचा उपाय हा दृष्टांत आहे झाला. बघा तोंडात तो जसा एक घोट फेकून दिला तसा एका झटक्यात प्रपंचाचा नाश होऊ शकतो. होऊ शकतो. ते वारकरी संप्रदायाचं ज्ञान सम्यक ज्ञान आहे. करोनी प्रपंचाचा घोटू, की जे देखताची देखता द्रष्टू, त्याचा एका क्षणात त्या प्रपंचाचा बाद होईल. आनंद साम्राज्य पाटू बांधिजे जीवा, एवढे लाठेपणाचा उपाय अनु नोहेची म्हणे देव. या सम्यक ज्ञानाशिवाय दुसरा पर्यायच नाही. अनु नोहेच अनु नाहीच म्हणे देव. हा सम्यक ज्ञानाचा राव उपाया माझी. सगळ्या उपायामध्ये सम्यक ज्ञान हे त्याच्यातला राजा आहे त्या ज्ञानाचा. आईसे आत्मजिज्ञासू जे होती ती तोषलेनी चित्ते, आदरे तया ज्ञानाते वळविले जीवे, ओवाळिले जीवे. जीव भाव वळून टाकला त्या ज्ञानावर कोणी, अशा मुमुक्षूंनी जे आत्मजिज्ञासू आहेत त्यांनी. बघा केवढा मोठा या सम्यक ज्ञानाची. बघा ही ज्ञानेश्वरी विवेक चुडामणी जवळजवळ सारखं आहे, पण त्याचा आपल्याला काय लावता आल्या पाहिजेत, जोड्या लावता आल्या पाहिजेत, आहे की नाही. मी सीमित आहे. बघा यथार्थ सम्यक ज्ञानाचे स्पष्टीकरण करण्यात येत आहे. मी सीमित आहे, अनित्य क्षुद्र प्राणी आहे इत्यादी भावना मिथ्य ज्ञानाने निर्माण होत असतात. मी क्षुद्र आहे, मी छोटा आहे असं कशामुळे वाटतं, मिथ्या ज्ञानाने. चुकीच्या कल्पनांमध्ये आता पार बुडून गेलेली बुद्धी जेव्हा यथार्थ ज्ञानाने सम्यक ज्ञान त्यातून बाहेर पडते,
तेव्हा मी सीमित शूद्र जीव आहे हा गैरसमाजाने निर्माण झालेला मूळ विचार संपेल. वा, मी सीमित आहे, अनित्य, शूद्र प्राणी आहे इत्यादी भावना मिथ्य ज्ञानाने निर्माण होत असतात. चुकीच्या कल्पनांमध्ये आता पार बुडून गेलेली बुद्धी जेव्हा यथार्थ ज्ञानाने कंसात सम्यक ज्ञान त्यातून बाहेर पडते, तेव्हा मी एक सीमित शूद्र जीव आहे हा गैरसमजाने निर्माण झालेला मूळ विचार संपेल. आत्मा आणि ब्रह्म यांच्या अनन्यत्वाच्या अपरोक्ष अनुभूतीतून उद्भूत झालेले ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान. आता इथे आत्मा धरलाय, काही ठिकाणी जीव आणि परमात्मा आत्मा म्हणतात किंवा आत्मा परमात्मा म्हणतात. आता इथे आत्मा आणि ब्रह्म म्हणजे आपल्या हृदयातला आत्मा आणि व्यापक असणारं ब्रह्म, याच्याशी जेव्हा आपलं अनन्यत्व सिद्ध होईल, अनुभूतीला येईल, आत्मा आणि ब्रह्म यांच्या अनन्यत्वाचा अपरोक्ष अनुभूती म्हणजे यांच्यामध्ये दोनपणा अन्यपणा नाही, अपरोक्ष अनुभूतीतून उद्भूत झालेले ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान. आता यथार्थ ज्ञानाचं परत खाली सिद्ध दिलेले आत्मा आणि ब्रह्म यांच्या अनन्यत्वाच्या अपरोक्ष अनुभूतीत उद्भूत झालेले ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान किंवा सम्यक ज्ञान. ते एका क्षणात दूर करून टाकतं. सम्यक ज्ञान होय. ज्ञान म्हणजे ग्रांथिक ज्ञान म्हणजे ग्रांथिक ज्ञान, तर विज्ञान हे विशेष ज्ञान असते. म्हणजे माझ्यातील आत्मा आत्मतत्व हे सर्वत्र असलेले आत्मतत्व होय असे प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञान सम्यक ज्ञानच केवळ मिथ्या ज्ञानाचा नायनाट करू शकते. त्याला विज्ञान म्हणतात. ज्ञानाचं विज्ञान म्हणजे अनुभूतीजन्य ज्ञान. बाबांनी सांगितलं सर्व खलविदम ब्रह्म, पण ते जेव्हा आपल्या अनुभूतीला येईल तेव्हा त्या ज्ञानाचं काय झालं? विज्ञान. विज्ञान म्हणजे अनुभूतीजन्य ज्ञान. तुम्ही सांगता ना ब्रह्म सत्य जगत मिथ्या, हो मला त्या अनुभूतीला आले. दुसरं सर्व खलविदम ब्रह्म, 100% भरला घनदाट हरी दिसे, हे म्हणणं आहे संप्रदायाचं. त्यांना दिसे ना ज्ञानेश्वरांना असं नाही म्हणणं. जो आज बी करीन त्याला सुद्धा तसंच होईल. जर येण्याची पंथे चालू जाता मग न पडे गुंता काटकोठे काही, आणि जर दुसऱ्या पंथाने गेला तर घोटाळा होईल. पण पंथ मिळायला, संत मिळायला, नाम मिळायला अनंत जन्माचे तप असावं लागतं, तेव्हा नाम भेटतं. नाम म्हणजे लगेच गेला आणि भेटलाच नाही, पण असं बी दिसतं लगेच गेला आणि घेऊन आला. त्यामुळे कोणतंही एक वाक्य घेऊन तुम्ही आपण पळू शकत नाही. ती गुंफण आहे त्या विचारांची. मागील जन्माची पुण्यसंपत्ती उदयाला होती तेव्हा भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय, ते हे कोणते? ते हे जे बाहेर चालले ते हे ते हे नाहीत. काय असेल ते हे कोणते? हे जे गावोगावी आपण बोलवतो ते हे, त्यात एखादे असतील ते हे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, त्यांचे हे पाय धरायचे. कुठे आलो होतो? 203. आता मिथ्या ज्ञानाचा नायनाट होऊ शकतो. कधी होऊ शकतो मिथ्या ज्ञानाचा नायनाट? ज्या वेळेला आपल्याला तशी परोक्ष अनुभूती येणार त्यावेळेला आत्मतत्व हे असे प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञान सम्यक ज्ञानानेच केवळ मिथ्या ज्ञानाचा नायनाट करू शकेल. श्लोक क्रमांक 203. आत्मा आणि अनात्मा यामध्ये केलेल्या यथार्थ विवेकानेच केवळ ही अनुभूती प्राप्त होऊ शकते. नाशक काय, शाश्वत काय, नाशक काय, शाश्वत काय, याच्यासाठी सारखी रवी घुसळली. रवी घुसळल्यानंतर सार आणि आसाराचा निवाडा होतो. सार घ्यायचं आणि आसार टाकून द्यायचं, आणि मग सार आत्मतत्व येतो. विवेकाने आत्मानुभूती येते. आत्मा आणि अनात्मा यामध्ये केलेल्या यथार्थ विवेकानेच केवळ ही अनुभूती प्राप्त होते. नुसती विवेकाने नाही, कशी? यथार्थ. म्हणून प्रत्येकाने आपल्या अंतर्यामी असलेला आत्मा आणि सर्वत्र असलेले शाश्वत आत्मतत्व यामध्ये विवेक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रबोध. नगद्या एकटा तू नाहीस, तू आणि जगत भिन्न नाही, अभिन्न आहे. आत्मा आणि अनात्मा यामध्ये दक्षतापूर्वक केलेल्या विवेकानेच सम्यक ज्ञान प्राप्त होऊ शकते. काळजीपूर्वक. परवा बघा एकाने सांगितलं होतं मॉलमध्ये तूप भेटते,
मॉमेडियन लोकांनी सांगितलं होतं रा मॉलमध्ये तूप भेटते. किती कसं किलो आहे ते? 600 रुपये. आणि आपल्या रामदेव बाबाकडे गेलं तर, परत हरेराम हरे कृष्णवाल्यांकडं गेलं तर, इस्कॉनवाल्यांकडं 2 ते 2,500 रुपये. आणि यांच्याकडं 500-600 रुपये. कसं काय असेल? मग स्वस्त आहे तेच घ्यायचं का नाही आपण? हां, इथे त्याच्यात सांगितलेलं काय वाक्य आलं होतं त्याच्यासाठी आपण तिकडे गेलो होतो. दक्षतापूर्वक केलं पाहिजे. किती सावधान झालं पाहिजे. कोणाकडून काय खरेदी घ्यायचं आणि विक्री करायचं हे तुम्ही जरा मोबाईल ज्यांच्याकडे त्यांच्याकडे बघा. त्यांनी कोणाकडून वस्तू घ्यायच्या, कोणाकडून नाही घ्यायच्या. नाही खाल्लेलं परवडेल. दक्षतापूर्वक केलेल्या विवेकानेच माऊली म्हटले शेंगदाणे तेल 100 रुपये किलो शेंगदाणा तेल, आणि शेंगदाणे 130 रुपये. आता शेंगदाण्यातून तेल 1 किलो शेंगदाण्यातून किती किलो तेल निघल? 2 किलो निघालच जवळजवळ. ते म्हणतील ही बाबाची कोणती मिल आहे काय माहिती. काही काटछाट होणार का नाही त्याच्यातून? ऊसातून किती रस निघणार. आणि मग तो येडा आहे का? माऊली म्हणले तेलाचे हे सगळं डुप्लिकेट. आणि सगळं डुप्लिकेट असल्यामुळं ज्ञानसुद्धा काय झालेलं आहे? डुप्लिकेट. मी काल सकाळी बसलोय, एक शेजारी बाई बसली होती. ती दुसरी बाई तिला म्हणते अगं हे पडायला लागलंय, 1 2 3 त्याच्यातलं मधलं पडायला लागले. तर ती म्हटली खोटं आहे 10 रुपयाचं. मग त्याचं कशाला कोण टेन्शन घेईल? त्याचं पडायचं टेन्शन कशाला घेणार? त्याचं आपलं ज्ञान हरूनही गेलं आपल्याला, तर आपल्याला काय करायचं? कारण आपल्याला मिळालंच नाही. खरं बाजार नटलेला आहे, खोट्या लोकांनी बाजार मांडलेला आहे. त्याच्यात खरं माल भेटणं सोपं नाही. इकडच्या पानावर आलोय. 203 वाचायचे ना. आत्मा आणि याच्यामध्ये खालचा प्राण आत्मा आणि अनात्मा यामध्ये दक्षतापूर्वक केलेल्या विवेकाने सम्यक ज्ञान प्राप्त होऊ शकते. सम्यक ज्ञान म्हणजे काय शिंदे साहेब? आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य, न अन्य, आणि याची अनुभूती त्या सम्यक ज्ञानाने प्राप्त होईल. आणि तोही सतत केला पाहिजे. कधी केला पाहिजे? आणि काही काम निघाल्यावर आम्हाला काय तेवढंच काम आहे का? मला एक जण म्हणले आम्हाला काय तेवढंच काम आहे का? नाही, तेव्हा तुम्हाला अजून बरीच कामं आहेत. अजून कुत्री, मांजरं, गाढवं, डुकरं तो पण एक राऊंड मारून यायचं आहे ना तुम्हाला. त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर चालू शकत नाही. पण कन्वळ आहे ज्ञानेश्वरांना. हे साथे आलिया आलात आमच्याबरोबर तर ओळंगा शारंग धरू. पण नाही, ते रुचायला पाहिजे ना. रुचलं पाहिजे, पचलं पाहिजे अंगीला. डॉक्टरकडे घेऊन गेलो आपण, हॉस्पिटलमध्ये किती पैसे खर्च करायची आपली तयारी, पण त्याच्या बॉडीने रिस्पॉन्स दिला पाहिजे ना. तसं या ज्ञानाला, सम्यक ज्ञानाला सुद्धा आपण आतून रिस्पॉन्स दिला पाहिजे. तोही सतत केला पाहिजे प्रयत्न. कधी? सतत. सतत म्हणजे रिकामा अर्ध घडी राहू नको. पूर्व वासनांमुळे आपण पुन्हा पुन्हा आपल्यातील प्रकृती आवरणाशी दृढपणे तादात्म्य पावतो, म्हणून सतत करायचा. पूर्व वासनांमुळे आपण पुन्हा पुन्हा आपल्यातील प्रकृती आवरणाशी दृढपणे तादात्म्य पावतो. पुन्हा आपल्याला खेचतं मागते आणि आपण कधी कधी झटकन त्यांच्यासारखे होऊन जातो त्या प्रकृतीशी. पण नाही झालं पाहिजे, म्हणून त्याच्यापासून आपण पुन्हा पुन्हा विभक्त राहिले पाहिजे. या प्रकृतीत राहून या प्रकृतीपासून वेगळं राहायचंय. कसं राहू शकतो? म्हणून तुम्हाला सांगते वेगळं निघा या प्रकृतीतून. आत्म्याला बुद्धी सांगते तुम्ही याच्यापासून बाजूला व्हा. या विवेकाचा परिणाम म्हणून आपल्याला आपल्यामधील व्यक्तिगत आत्मा आणि सर्वत्र असणारी शाश्वत आत्मतत्व याचे अनन्यत्व समजते. ज्यावेळेला आपण पुन्हा पुन्हा त्याच्यात विचार करत राहू, मग आपलं मन पुन्हा पुन्हा तिकडं जाणार आहे. पण त्याला आपण पुन्हा पुन्हा त्याच्यातून विभक्त केलं आणि इकडं आणून ठेवलं तर आत्मा आणि सर्वत्र असणारे शाश्वत तत्व आत्मतत्व याच्यात अनन्यत्व आपल्याला समजते. मी आणि हे एक आहे, मी आणि हे एक आहे, असं कंप्लीट डोक्यात ठेवलं पाहिजे. मठाकाश घटाकाश या दोघांनी डोक्यात ठेवायचं. काय आम्ही मधाकाश आहोत. तसं आपण जरी जीव असलो आणि बाबा जरी शिव असले तर या दोघांनी समजलं पाहिजे आम्ही काय आहोत? आम्ही चैतन्य आहोत, समुद्र आहोत व्यापक. जीव आणि शिव ह्या छोट्या मोठ्या दोन्ही लाटी आहेत, पण समुद्र अभंग आहे,
त्याचा कधीच भंग होत नाही असे आम्ही आहोत. सम्यक ज्ञान हा मिथ्या ज्ञानावरील उतारा आहे. उतारा माहिती आहे ना? शाळेचा नाही, जमिनीचा नाही. एखाद्यावरून त्या बाळावरून कसा नवरा नवरीवरून नवीन उतारा टाकून देतात, तसा सम्यक ज्ञान हा मिथ्या ज्ञानावरील उतारा आहे. यथार्थ ज्ञान हा मिथ्या ज्ञानावरील निश्चित उपचार आहे. यथार्थ ज्ञान मिथ्या ज्ञानावर निश्चित उपचार आहे. बघा, बाबांनी तोच आपल्या म्हणले. बाबा काय म्हटले? देऊन टाकू सगळ्यांना, जशी प्रकृती असेल तसं उठाव करील. आता तुमच्याकडं समजा एखाद्याकडं काळीभोर जमीन आहे, एकाकडं थोडीशी लाल आहे आणि एकाकडं मुरमाट आहे, तरी पण पेरलं तर सगळ्यांनीच पाहिलं पाहिजे ना, पेरलं पाहिजे ना सगळ्यांनी. उगवल त्याच्या त्याच्या जमिनीचा जसा पोत असेल तसं. का आपली जमीन चांगली नाही म्हणून पेरायची नाही? पेरायची. उगवल जसं उगवल तसं. तसं इथं सांगतात. म्हणून यथार्थ ज्ञान हा मिथ्या ज्ञानावरील निश्चित उपचार आहे. यथार्थ ज्ञान हे विवेकाने मिळवता येते, धडपड करावं लागते. अशी किती माणसाचे फोन येतात, धडपड करणारी माणसं आहेत. आम्हाला हे हवे पाहिजे, आम्हाला भेटेल का, अशी विचार करणार आहेत. अशी किती माणसं या जगामध्ये. प्रत्येक गावामध्ये अशी 1-2 माणसं असतात ज्यांना खरंच असं सुटावंसं वाटतं. पण त्यांच्यासाठी हे वाक्य आहे का, बहु अवघड सगळ्या गोष्टी आहेत या. म्हणून प्रत्येक साधकाने त्याच्या अंतःकरणात अपरोक्ष ज्ञानाचा उदय होईपर्यंत सातत्याने आत्मा आणि अनात्मा यामध्ये विवेक करावा. कुठपर्यंत करावा? त्याने जोपर्यंत आपल्याला अपरोक्ष ज्ञानाचा उदय होईपर्यंत सातत्याने. आणि एकदा उदय झाला ना, सूर्य उगवला म्हणजे चाललात पुढं. एकदा पेटलेला दिवा आहे ना, तो मग पुढे जातो. तोपर्यंत दिवस रात्र खर्च केला पाहिजे याच्यात. दिनरजनी हाच धंदा केला पाहिजे. श्लोक क्रमांक 204. अत्यंत चिखलमय पाण्यातून चिखल काढून टाकल्यावर जसे पाणी पारदर्शक दिसते, अगदी तसेच आत्म्यातील दोष काढून टाकल्यावर आत्मा सुद्धा स्वतःचे निर्मळ तेज प्रगट करतो. पाणी हे मूळ स्वरूपात निर्मळ असते, आत्मा सुद्धा. परंतु काय होतं, याचं संग काढल्यानंतर, म्हणून न करी रे संग राहे तू. हो, पाणी हे मूळ स्वरूपात निर्मळ असते. जेव्हा त्यात माती मिसळलेली असते तेव्हा त्याला गढूळ पाणी म्हणतात. नमुन्याकरता घेतलेल्या त्या पाण्यातून जर सर्व माती काढून टाकली तर जे खाली राहते ते गढूळ होण्यापूर्वी जसे शुद्ध आणि निर्मळ पाणी होते, तसे पहिले जसे होते तशाच प्रकारे आत्मा सदैव निर्मळ असतो. सदैव, कधीच मलिन नाही होत. जेव्हा आत्म्यामध्ये दृश्य, भावना आणि विचार यासारखे दोष असतात तेव्हा ते मनामध्ये विक्षेप निर्माण करतात आणि आत्मतत्व त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपात आणि अनंत तेजात जाणता येत नाही. बघा, त्याच्या तेजात जाणता येत नाही. कारण काय झालं, पाणी शुद्ध आहे पण माती असल्यामुळे शुद्ध पाणी दिसत नाही. त्याचप्रमाणे मनामध्ये विक्षेप निर्माण करतात आणि आत्मतत्व त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपात आणि अनंत तेजात जाणता येत नाही. कारण काय झालेले, दृश्य, भावना आणि विचारांनी काय केलेले, त्याच्यामध्ये विक्षेप निर्माण केले. जेव्हा ही दुःखे आणि हे विक्षेप त्याच्या परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानामुळे दूर होतात तेव्हा आत्मा चांगलाच प्रकाशमान होतो. आपल्याला पहिलं परोक्ष ज्ञान म्हणजे आत्मा असा आहे, तो शाश्वत आहे, त्याला आपण प्राप्त करायचं, त्या आत्म्याचं परोक्ष ज्ञान पाहिजे. नंतर तो असा आहे, तो मला कधी कळेल, अनुभूतीला येईल. मग त्याच्यासाठी तो शोधात गेला आणि मग त्याला शोध लागल्यानंतर ध्यान, धारणा, साधना, ज्ञान भेटल्यानंतर संतांची संगत घडली तर अपरोक्ष ज्ञानामुळे दूर होतात, तेव्हा आत्मा चांगलाच प्रकाशमान होतो. हे दोष आपले मिथ्या ज्ञान प्रयत्नपूर्वक आणि सातत्याने केलेल्या विवेकाच्या द्वारा निर्माण होणाऱ्या यथार्थ ज्ञानानेच, सम्यक ज्ञानानेच काढून टाकले जाऊ शकतात. हे दोष कधी जातील? हे मिथ्या दोष आहेत, खरे आहेत का हे? पण तेव्हा कधी कळालं जाईल, जेव्हा शिंपलीचं यथार्थ ज्ञान होईल तेव्हा काय होईल, चांदी आपोआप निघून जाईल. चांदी दिसत होती, ती कशी दिसत होती? मिथ्या आहे ना. शुक्तीवर रजत पाहता डोळा दिसेन, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. मग त्याचं यथार्थ ज्ञान झालं, सम्यक ज्ञान झालं का ते ऑटोमॅटिक निघून जातं. म्हणून सातत्याने विवेक करा,
की ही आचार्यांची साधकाला दिलेली मूक सूचना आहे. हे सगळं म्हणण्यापाठीमाग त्यांना सांगायचं आहे का तुम्ही सावध राहा, आहे की नाही. श्लोक क्रमांक 205. असत वृत्तीची निवृत्ती झाल्यावरच प्रत्येक आत्म्याची जो तो सदात्मा म्हणून स्पष्ट प्रतीत येते. बघा, असत वृत्तीची निवृत्ती झाल्यावर प्रत्येक आत्माची तो सदात्मा म्हणून स्पष्ट प्रतीती येते. म्हणून आत्मस्वरूपातून अहंकाराधिक दोषाचा संपूर्णपणे निराश करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. असत वृत्तीची निवृत्ती झाली, जे सत आहे ते जेव्हा प्राप्त होईल तेव्हा असत ॲटोमॅटिक जाईल आणि मग सर्वांमध्ये तो परमात्मा भरलेला आहे अशी त्याला प्रतीती येते. जगामध्ये ब्रह्म दिसे एकच धागा ना, किंवा देव नटला नाना परी. म्हणून आत्मस्वरूपातून अहंकाराधिक दोषाचा संपूर्णपणे निराश करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आता आपला चालू आहे प्रयत्न, आहे का नाही. शरीर, मन, बुद्धी, दृश्य, भावना, विचार आणि द्रष्टा भावना विचार हे अनात्म्याचे घटक होत. मग आता कसं काय प्रयत्न करायचं आहे. मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही. हे दृश्य दिसत असलं तरी मी दृश्य खरं समजणार नाही. त्या दृश्य दिसतंय चांदी पण नाही. दृश्य दिसली चांदी तर लगेच भावना निर्माण होईल, काय चांदी मला पाहिजे म्हणल्यावर काय करायला पाहिजे, डोकेलिटी लावून तिथं पळावं लागेल. म्हणजे दृश्य दिसलं तर भावना निर्माण होणार, भावना झाली का तो विचार करणार, ही आपल्याला गोष्ट हासिल करायची. परंतु याच्या नादी लागलं नाही पाहिजे. आणि द्रष्टा भावना विचार हे अनात्म्याचे घटक आहेत. मला माहिती आहे ना, मी पाहिलंय ना, तू द्रष्टा आहे त्यामुळे तुझ्या भावना वेगळ्या निघाल्या आणि तू त्याचा विचार वेगळाच कल्पिलेला आहे. हे सगळं अनात्म्याचे घटक आहे. आता आपण त्याच्याशी तादात्म्याने पूर्ण मग्न असतो, या सगळ्यांशी, शरीराशी, मनाशी, बुद्धीशी, भावनांशी, विचाराशी, दृश्याशी, द्रष्ट्याशी समरस झालेलो आहे. त्यामुळं आपण पूर्ण मग्न असल्यामुळं आपण त्याच्यात मशगूल झालेले. पण ध्यान साधनेच्या शांतचित्त क्षणी, ध्यान साधना कशी पाहिजे, शांतचित्त. जेवढी शांती राहणार ना तेवढा आत्म्याचा आपल्याला आविष्कार प्रगट होतो. आणि जेवढं बघा, आपण रात्रीचं झोपलं शांतमध्ये तर सकाळी आपण कसं चैतन्यमय राहतो. आपण जास्तीत जास्त शांत. तुकाराम महाराज या सगळ्या नावडे चंदन म्हणजे काय, हे डोकं आपलं काय करणार आहे, अशांत करणार आहे. यांच्यापासून बाजूला जायचं तिकडं, तरी तिकडे गेलं का लोक तिकडे यायची. म्हणून त्यांनी चेंजेस करायचे. आज इकडा डोंगर, हा उद्याचा डोंगर, परवा तिसरा डोंगर. ध्यान साधनेच्या शांत चित्त क्षणी ध्यानाने काय होतं, म्हणजे बहिर्मुख झालेले त्याला अंतर्मुख केलं जातं. दृश्य दिसत नाही म्हणल्यानंतर विचार पळत नाही, दृश्य बंद झालं. मग त्या दृश्याच्या नंतर होणाऱ्या भावना विचार सगळं स्टॉप, डोळे मिटल्यानंतर, आणि त्यांना परत अंतर्मुख करायचं. मग शांतचित्त क्षणी जेव्हा अनात्म वस्तूचा पूर्णपणे निराश होतो, अनात्म वस्तूचा पूर्णपणे निराश होतो, तेव्हा या कोणत्या अनात्म वस्तू सांगितलेल्या आहे, शरीर, मन, बुद्धी, दृश्य, भावना, विचार, द्रष्टा, भावना, विचार, जेव्हा त्यांचा पूर्णपणे निराश होतो तेव्हा त्याच द्रष्टा, भावना आणि विचार किंवा जीव भावाला शुद्र आत्मतत्व सदात्मा म्हणून ओळखले जाते. जेव्हा हे सगळं जातं, द्रष्टा, भावना, विचार किंवा जीव भावाला शुद्र आत्मतत्व समजलं होतं. जीव भावाला पण ते छोटं समजलं होतं, पण तो निघून जातो, सदात्मा म्हणून ओळखले जाते. तो शूद्र नाही, तो सतत आहे. जीवात्मा सतत आहे का, तो नाही. परंतु हे मात्र म्हणजे कुडीशी संबंधित असला का तो संपला का, आपण म्हणतो संपलं. परंतु जीवात्मा आणि खरा आहे पण नाही, मग तो मात्र सदात्मा म्हणून ओळखले जाते. जेव्हा जे सर्व काही अनात्म आणि परिणामता निर्माण होणारे विक्षेप दूर केले जातील, तेव्हा तोच जीवात्मा जो आपल्या सीमिततेची दुःखे भोगतो, तोच स्वतःस ब्रह्म आहे असे समजू लागतो. पहिलं काय समजलं होतं, त्या जीवाला शुद्र आत्मतत्व समजलं होतं. कशामुळे, दृश्य, भावना, विचार. पण आता तो शूद्र न राहता तो सदात्मा म्हणून ओळखले जाते आणि तो व्यापक आहे असं समजलं जातं. जो मी आहे, अनु रे नोनी थोकडा तुका
आकाशा एवढा. असं तुकाराम महाराजांना 400 वर्षापूर्वी झाल्यानंतर परत कोणाला झाले का नाही काय माहिती, आकाशा एवढं कोणी झाले का नाही. होतो. जेव्हा हे सर्व काही अनात्म आणि परिणामता निर्माण होणारे विक्षेप दूर केले जातील, तेव्हा तोच जीवात्मा जो पहिला शुद्र वाटत होता, तोच आपल्या सीमिततेची दुःखे भोगतो, तो स्वतःच ब्रह्म असे समजू लागेल. तो पहिला काय समजत होता, त्या विक्षेपामुळे मी जीवात्मा आहे, परत तो स्वतःला छोटा समजून दुःख भोगत होता, तो स्वतःच ब्रह्म आहे असे समजू शकतो लागेल. आणि म्हणून हा अनात्म्याचा निराश गाढ आणि संपूर्ण साक्षात्कार प्राप्त होण्याच्या क्षणापर्यंत चालू ठेवला पाहिजे. आपल्यातल्या बऱ्याच महात्म्यांना कधी कधी प्रश्न विचारतात, तर महात्मे त्याचं उत्तर काय देतात, बाबा प्रबोधाचं चिंतन कधी करायचं, कुठपर्यंत करायचं, किती दिवस करायचं. त्यांनी सांगितलं, जोपर्यंत स्वरूपाची पूर्ण ठाम भूमिका होत नाही तोपर्यंत करायचं. ज्याचे झाले त्यांनी नाही केलं चालेल. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा जप ध्यान त्याशी नाही. पण ज्याला जे जे अजून दृष्टी हरिरूप नाही दिसत त्यांनी करायचंच, त्याने करायचंच. मग तो स्वतःच ब्रह्म आहे असे समजू लागेल. म्हणून हा जो स्वतःला जीव समजत होता तोच आता स्वतःला काय समजायला लागला, मी परमात्मा स्वरूप आहे. मी सीमित होतं समजत होता, आता काय समजायला लागला, व्यापक आहे. म्हणून अनात्म्याचा निराश गाढ आणि संपूर्ण साक्षात्कार प्राप्त होण्याच्या क्षणापर्यंत चालू ठेवला पाहिजे. 206 नंबरचा श्लोक वाचतोय. आपण आत्तापर्यंत ज्या संबंधी विचार केला तो विज्ञानमय कोश खालील कारणाकरता परमात्मा होऊ शकत नाही. आता बघा ही कशाचं विश्लेषण चालू होतं, विज्ञानमय कोश. बुद्धी स्वतःला त्याला जीवात्मा करते आणि संकुचितपणाची करते. पण तो एकदम जवळ पण आहे आत्म्याच्या, कारण तो जीवात्माच आहे. परंतु आत्तापर्यंत ज्या संबंधी आपण विचार केला तो विज्ञानमय कोश खालील कारणाकरता परमात्मा होऊ शकत नाही, कारण तो विकारवान आहे. तो विकार करतो, म्हणजे स्वतःला जीव समजणे याला म्हणतात विकार. तो अचेतन व जड आहे, तो स्वतः चेतन नाही, तो परिच्छिन्न आहे. तो कसा पाहिजे होता, अपरिच्छिन्न पाहिजे, पण तो छोटा आहे. तो इंद्रिय गोचर आहे, तो दृष्टीने समजतो, आणि तो कसं आहे, इंद्रिय गोचर नाही. तो अनित्य स्वरूप आहे, कोण, परमात्मा. आणि हा कसा आहे, तो अनित्य स्वरूप आहे. आणि परमात्मा कसा आहे, नित्य स्वरूप आहे. ना हा अनित्य स्वरूप आहे, कोण, जीव किंवा विज्ञानमय कोश किंवा ती बुद्धी. मृत्य विनाशी वस्तूच खचितच कधी अमृत्य अविनाशी आत्मा आहे असे म्हणता येणे शक्य नाही. जे नाश पावणार आहे ते मात्र कधीच फायनल आहे, शाश्वत आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून हा विज्ञानमय कोश आत्मा नाही. या श्लोकात विज्ञानमय कोशाचा निराश केला आहे. तो खालील कारणाकरता आत्मा होऊ शकणार नाही, कारण तो परिवर्तनशील असतो. विकारत्वास विज्ञानमय कोश विकारवश असतो. बघा त्याच्यामध्ये चेंजेस होतो, आणि आत्म्यामध्ये कधी बदल होत नाही. तो विकारवश असतो, म्हणजे तो स्वतःला काहीतरी वेगळं समजतो. आपल्या कल्पना आणि आदर्श सारखे बदलत असतात, त्याच्या कल्पना आणि आदर्श बदलत असतात, ते मात्र कसं आहे, बदलणारं नाही. आपल्या बुद्धीमध्ये वेळोवेळी फरक पडतो. म्हणून जे सदैव तेच असते असे आत्मतत्व असू शकत नाही. नंबर 2, कारण विज्ञानमय कोश अचेतन आहे, तो जड आहे. बुद्धी ही स्वतः जड आहे, तिला स्वतःचं काय नाही, ती याच्यामुळं प्रकाशात येते. जेव्हा जाणीव तत्वाचा प्रकाश बुद्धी स्पर्श करतो, त्यातून खेळत असतो, तेव्हा ती सचेतन होते. बुद्धी कोणामुळे सचेतने, त्याच्यामध्ये तो त्याच्यात प्रवेश करतो आणि चेतना देतो तेव्हा. म्हणून तो जड असल्यामुळं तो आत्मा होऊ शकत नाही. आणि विचार, तर्क आणि विवेक करण्याकरता आणि निर्णय घेण्याकरता ती व्यक्तीमधून प्रकाशते. कोण, बुद्धी. विचार करावा चांगला, तर्क करावेत आणि विवेक करण्यासाठी ती बुद्धी तिथं साह्यभूत होते, ती प्रकाशते. परंतु ती मात्र त्याच्याशिवाय प्रकाशित नाही, म्हणून ती स्वतः परमात्मा होऊ शकत नाही, कारण तो सीमित असतो. कोण, विज्ञानमय कोश कसा आहे, सीमित आहे. प्रत्येक बुद्धीला काही मर्यादा असतात. बघ कसं सीमित आहे ते सांगतात. एखाद्या कलावंताला त्या कलेबद्दल सर्व काही माहीत असेल, परंतु त्याला भौतिक विज्ञानासंबंधी काही माहीत असू शकत नाही. तो त्या क्षेत्रात मास्टर आहे, पण इतर क्षेत्रात नाही, म्हणजे तो सीमित झाला. ती बुद्धी कशी झाली,
सीमित, म्हणून ती व्यापक होऊ शकत नाही. परंतु त्याला भौतिक विज्ञानासंबंधी काही माहिती असू शकणार नाही. इंद्रिय विज्ञान तज्ज्ञ डॉक्टर हा त्या शास्त्रातील महान तज्ज्ञ असेल, परंतु राजकारणातील त्याला काही माहिती असणार नाही. डॉक्टरला शरीरातलं माहिती आहे, पण राजकारणातलं म्हणजे ती बुद्धी आहे, पण ती बुद्धी कशी सीमित आहे, त्या क्षेत्रापुरती मर्यादित आहे. भारतात राजकारणी व्यक्तींना अर्थशास्त्र माहीत असल्याची गरज असतेच असे नाही. वेदांत्याला त्याचा वेदांत माहीत असेल, परंतु त्याला इतर विषयाची काही माहिती नसेल. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात मोठा असेल, परंतु इतर क्षेत्रात नव्हे. म्हणजे यांची बुद्धीचे तारे मर्यादित आहेत, म्हणून ती बुद्धीसुद्धा विज्ञानमय कोशसुद्धा मर्यादित आहे. आत्मा अमर्याद आहे, म्हणून ती बुद्धी आत्मा होऊ शकत. प्रत्येकातील बुद्धी मर्यादित असते, म्हणून विज्ञानमय कोश अमर्याद नित्य आत्मवस्तू असू शकणार नाही. आत्मतत्व असीमित आणि अपरिचिन्न आहे, म्हणून बुद्धी आत्मा होऊ शकत नाही. कारण इंद्रिय गोचर असतो. कारण तो का इंद्रिय गोचर आहे. विज्ञानमय कशा दृष्टीने इंद्रियाने दिसतो. आपणास आपल्या बुद्धिशक्ती माहीत असतात. मी मूढ आहे, मी बुद्धिमान आहे इत्यादी असे आपण म्हणतो. आपणास आपल्या बुद्धिशक्तीची जाणीव असते. बुद्धी ही जाणीवेचा विषयवस्तू असते, परंतु परमात्मा जाणीवेच्या जाणीव नेणीव भगवंती दाई. दृश्य वस्तू काही द्रष्टा शुद्ध जाणीव तत्व होऊ शकत नाही. हे जी दृश्य वस्तू आहे तो द्रष्टा होऊ शकत नाही. ही बॉटल मी होऊ शकत नाही, कारण तो सतत सारखा राहत नाही. कोण? विज्ञानमय कोश बदलत राहते. बुद्धी विज्ञानमय कोश सर्वदा काही विश्वासपूर्वक उपयोगी पडेलच असे नाही. मला लय कळतं, मग माझी बुद्धी तिथं चाललंच असं नाही, ती प्रत्येक वेळेला मला मदत करीलच असं नाही. सुषुप्तीमध्ये बुद्धी जागेवर नसते, जागृत अवस्थेत ती उपलब्ध असते. स्वप्नात आपल्या विकृतावस्थेतीने ती गुलामासारखी राबते. स्वप्नात ती असते, पण ती दुसऱ्याच्या आधिपत्याखाली. गाढ निद्रेत असताना मूर्छेत अथवा क्लोरोफॉर्म दिला असताना बुद्धी मुळी कामच करीत नाही. त्याला जर ते रुमाल त्या दिलं, त्या कोणत्या गोष्टी त्या श्वास दिला, तर तो त्याच्यामध्ये त्याची बुद्धी काम करत नाही. ती कधी ठिकाणावर असते तर कधी नसते. तसं आत्मस्वरूप नाही. जागृतीत असताना सुद्धा आपण कधी कधी बुद्धिवानासारखे असतो, पण बुद्धिवान नसतो. जागृतीसुद्धा आपल्याला लय कळतं असं आपल्याला वाटतं, पण आपली बुद्धी त्या क्लोरोफॉर्म दिल्यासारखीच आपली जागृतीसुद्धा असते. तर इतर वेळी मंद बुद्धीने अथवा अप्रबुद्धासारखी, म्हणून तो आत्मा असू शकत नाही. कधी बुद्धिवान असतो, कधी मंद असतो, कारण तो नित्य स्वरूपाचा नसतो. विज्ञानमय कोश नित्य नाही, तो मृत्य परिवर्तनशील आणि सारखा बदलणारा असतो. म्हणून बुद्धी काही सत्यतत्व जे शाश्वत असते असे आत्मतत्व असू शकत नाही. व्यक्तित्वाचे पुढील आवरण आनंदमय कोश विवरणासाठी पुढील श्लोकापासून घेतले जात आहे. आता उद्या आनंदमय कोशामध्ये जाणार आहे. आज यांनी सांगितलं, हे एवढं जरी सांगितलं तरी ती बुद्धी काय आत्मा होऊ शकत नाही. आत्मा काय आहे ते सांगायचे, पण आत्म्यावर जी आवरणं आलेली आहेत 5 ती बाजूला काढतात. असो, श्लोक क्रमांक विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 206ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे आपण पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शास्त्री ब्रह्मनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाळ कृष्ण भगवान की जय. गुरुदेव गणपती बाप्पा विश्वात्मके देवी पुरुषोनी मजल्यावे पसायदाने जे करांचे व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे कडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिंगल जावो. विश्वस्वधर्म सूर्यवा जो जीवांचे तो तेला हो. प्राणी जात वर्ष कसं मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे.
अनवर्त मंडळी भेट तुया होता सदा कल्पतरुचे आरो चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुष्यांचे चंद्रमे जे आलांछन माळकंठ जे तापही ते सर्वही सदा सज्जन सुमेरी होतो किंवा सर्व सुखी पूर्ण होईल ते लोकी भजे जवा ते वृक्ष अखंडित आणि ग्रंथ भजिले विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवा विजी एक माने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसावो येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.